अदिती हां, मराठी प्लीज. सरांनी फक्त अनम्यूट करायला पाहिजे थोडं फक्त. हां, येस, नक्की. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम निवडक उद्यमीच्या सगळ्या उपस्थित सभासदांना आणि गेस्टना माझा आदिती कुलकर्णीचा नमस्कार. आणि या निमित्ताने मी आजच्या आपल्या या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर अजित मराठे सरांचा खूप खूप मनापासून स्वागत करते आज. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आज तुमचे सगळे विचार, तुमचं मेंटॉरिंग आणि हे सगळं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. तर सरांबद्दल सांगायचं म्हणजे जेवढी आपल्याला इन्फॉर्मेशन आधी जी झालेलीच आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश, पण तरीही अजून थोडं डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे सर तसे मूळचे पुण्याचे आहेत, जन्म पुण्याचा, पण नंतर शिक्षणाच्या ह्याच्यामुळे ते मुंबई आणि मग पेणला त्यांचं पुढचं शिक्षण झालं, कॉलेज वगैरे कम्प्लीट केलं त्यांनी, सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आणि नंतर ते लगेचच मधल्या त्या काळामध्ये ते RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामध्ये पूर्ण वेळ प्रचारक म्हणूनही कार्यरत होते कोल्हापूरमध्ये काही काळ. आणि त्याच्यानंतर त्यांनी PhD पण त्यांची कंप्लीट केली, जी की ब्रँड इक्विटी मॅनेजमेंट ह्या खास करून ह्या विषयावरती ती होती. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरही त्यांचं मार्गदर्शन मिळणारच आहे. आणि नंतर मग त्यांनी त्यांचे बालपणीचे मित्र राजेंद्र सावंत यांच्याबरोबर त्यांचं म्हणजे मित्र बालपणीचे असल्यामुळे कायमच असोसिएशन होती, एकत्र टचमध्ये होते दोघं जण. तर मग सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री शिक्षण सगळं पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांच्या संवादामधून एकंदरीत असं हे झालं की आपण आता ह्याच मार्गात पुढे जाऊया, ह्याच व्यवसायाला पुढे हे करूया. आणि मग राजेंद्र सावंत यांच्या वडिलांचा हा बिझनेस जो होता त्याच्यामध्येच या दोघांनी उडी घेतली आणि पहिल्यांदा इंटिरियर डिझायनिंगच्या प्रोजेक्ट्सना घेऊन सुरुवात केली. आणि मग पुढे NRDL सारखं मोठं सगळं साम्राज्य त्याचं उभं केलं असं आपण म्हणू शकतो. 1995 मध्ये सुरुवात केली या बिझनेसला त्यांनी. आता पूर्ण सक्सेसफुल 25 इयर्स, 25 वर्ष झालेली आहेत. आणि हा सगळा पूर्ण त्यांचा जो व्यवसायाचा हे आहे तो आपण म्हणू शकतो की नाशिक, रत्नागिरी, नवी मुंबई सगळीकडेच NRDL हे खूप मोठं नाव आहे, हा खूप मोठा ब्रँड आहे. आता ह्या सगळ्या अनुभवाच्या बेसिसवर पुढे जाऊन त्यांची जी अजून एक पॅशन आहे, म्हणजे आधी बिझनेस मोठा करणे ही पॅशन होती, पण नंतर त्यांना मेंटॉरिंग, त्यांना बिझनेस गुरु म्हणलं जातं. सो अनेक वेगवेगळ्या विषयांवर जे उद्योजकांना अनेक बिझनेसमॅनना जे जे चॅलेंजेस फेस केले जातात, करतात ते, त्याच्यावर मेंटॉरिंग करण्याचं एक खूप मोठं कार्य त्यांनी हाती घेतलं. आणि त्यासाठी त्यांनी मार्स गुरुकुल याची पण स्थापना केली. आणि ऑफकोर्स त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण हा जो सगळा त्यांचा प्रवास आहे हा साधारणपणे असा आहे. तर आता आपण सर सुरुवात करूया. मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते सर, मराठे सर. धन्यवाद आदिती. येस. तर पहिला प्रश्न मला आता असा विचारायचा आहे की हा सगळा जो तुमचा प्रवास होता, तर इनिशियल समजा आपण तुम्ही सुरुवात केलीत व्यवसायाला तुमच्या, आणि पहिल्या एक 5 ते 10 वर्षाचा जो टप्पा असतो तो एका वेगळ्या प्रकारे क्रुशियल असतो कुठल्याही बिझनेसमॅनचा. त्यांच्या इंटरनेटला प्रॉब्लेम आहे का माझ्या इंटरनेटला प्रॉब्लेम आहे? बहुतेक अदितीकडच्या. अदिती आवाज येतोय तुझा? व्हिडिओ बहुतेक तुझ्याकडे इंटरनेटला जरा इश्यू आहे का थोडासा? हॅलो. हा येतोय आवाज. चालू दे कॅरी ऑन. ओके. कॅरी ऑन. हा, मराठे सर येतंय का तुम्हाला? दिसतंय का प्रॉब्लेम येतो? हे तुझं लॅग होतंय मध्ये मध्ये. माझ्या मते तुझ्या इथे किंवा माझ्या इथे इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल आहे. अदिती येतं ऐकू आता. कॅरी ऑन. ओके. हा प्लीज कॅरी ऑन. हा, तर सर व्यवसायाच्या ह्या सगळ्या टप्प्यांवर 25 वर्षाच्या तुमच्या ह्या प्रवासामध्ये साधारणपणे मुख्यत्वाने तुम्हाला कुठले चॅलेंजेस आणि कठीण टप्पे फेस करावे लागले आणि ते तुम्ही कसे केले याबद्दल आम्हाला थोडंसं आमच्या उद्योजकांना मार्गदर्शन करा. सगळ्यात आधी नमस्कार सगळ्या उद्योजकांना. आणि उद्योजकांची गप्पा मारायला मला खूप मजा येते. मी परत एकदा एक गोष्ट सांगेन की मी काही कोणी फार मोठा उद्योजक नाहीये. मी तुमच्यासारखाच एक उद्योजक आहे. एवढंच आहे की मी फक्त गेली 25 वर्ष व्यवसाय करतोय. कदाचित तुमच्यातले काही 5 वर्ष करत असतील, कोणी 7 करत असतील, कोणी 10 करत असतील.
अदिती, माझा आवाज क्लिअर आहे ना, का मध्ये मध्ये लॅग होतोय? येस, नाही नाही, एकदम व्यवस्थित. त्यामुळे कृपया मी कुठलंही तत्वज्ञान किंवा काही सांगायला आलेलं नाहीये, तर माझा अनुभव फक्त मी शेअर करणार आहे. आणि तो माझा अनुभव आहे. तुमच्या प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आणि प्रत्येकाच्या अनुभवाला आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण शेवटी तो उद्योजकाचा अनुभव आहे. एकच छोटंसं करेक्शन, आदितीने जी इंट्रोडक्शन केली त्याच्यामध्ये, की राजेंद्र सावंत यांच्या वडिलांचा व्यवसाय होता, पण आम्ही तो पुढे कंटिन्यू नाही केला. आम्ही आमचा व्यवसाय चालू केला. राजेंद्र सावंतांनी त्याच्या वडिलांकडे एक्सपिरियन्स घेतला, त्याचा उपयोग आम्हाला झाला. ओके, बरं. बिझनेसमध्ये चॅलेंजेस तुम्ही म्हणाल तर रोज चॅलेंज येतात. आणि गंमत म्हणजे मी असं म्हणायचो व्यवसाय चालू केल्यावरती, की मी जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा मला असं वाटायचं, अरे 10वी झालं ना, की अरे यार आपल्याला काय आता अभ्यास करायची काही गरज नाही. पण मी जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा असं लक्षात आलं, की नाही, कॉलेजचा अभ्यास वेगळा आहे, 10वीचा वेगळा होता, पण अभ्यास करायलाच लागणार आहे. मग कॉलेजला असताना विचार करायचा, अरे यार कॉलेज संपलं आणि एकदा का मी काहीतरी व्यवसाय चालू केला किंवा फ्युचर पुढच्या लाईफला सुरुवात केली, की मात्र मला काही आता शिकायला नको. पण मित्रांनो, गंमत सांगतो, फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, की मी व्यवसायात आलो आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर एक गोष्ट नक्की कळली, की इथे रोज शिकायला लागतं. आणि एव्हरी डे, एव्हरी मूव्ह इज न्यू लर्निंग. त्यामुळे तुम्ही मला विचारा चॅलेंजेस काय आले, तर प्रत्येक प्रकारचे चॅलेंजेस आले आणि त्याच्यामधून आम्ही होतो बिल्डर लाईन मध्ये आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये बिल्डर लाईन मध्ये असणारे जे चॅलेंजेस आहेत ते इतर उद्योजकांच्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे एका प्रकारचे चॅलेंजेस असतील, तर इथे आम्हाला मात्र वेगळ्या प्रकारचे थोडे चॅलेंजेस असायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही रोज रिडेव्हलपमेंट टाईपचे प्रोजेक्ट करायचो. त्याच्यामुळे टेनंट हँडलिंग करणं आहे, पॉलिटिशियन्सना हँडल करणं आहे, पोलीस खात्याला हँडल करणं आहे आणि अनेक चांगले चांगले समाज कार्यकर्ते असतात त्यांना हँडल करणं आहे. सो हे झाले एक प्रकारचे चॅलेंजेस. याला आपण म्हणूया की ह्युमन रिलेटेड, पीपल रिलेटेड चॅलेंजेस आहेत. कारण अल्टिमेटली ना, हा सगळा सायकोलॉजीचा गेम आहे, हा सगळा इगोचा खेळ आहे. मी मित्रांनो या सगळ्यामध्ये एक शिकलो, की वी आर इन टू बिझनेस ऑफ हँडलिंग इगोज. वा वा वा. म्हणजे तुम्हाला समोरच्याच्या इगोला जर का हात घालता आला आणि त्याच्या इगोला असं फुलवून त्याला असं मोठं करता आलं, तर तो तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला तयार होतो. मग तो पॉलिटिशियन असेल, मग तो भाई असेल, किंवा तो मग तुमचा एम्प्लॉई असेल, किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल. दुसरी गोष्ट मित्रांनो या सगळ्यामध्ये मी शिकलो, ती म्हणजे 1 to 1 कॉन्टॅक्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि मी सौमित्र किंवा तुमच्यापैकी बरेच जण, मला अनिता मॅडम पण दिसताय तिथे, प्रसाद आहे, हे सगळे सॅटर्डे क्लबचे पण मेंबर आहेत. सॅटर्डे क्लबचे जे संस्थापक होते भिडे साहेब, ते नेहमी असं म्हणायचे, की अजित, हे ऑनलाईन वगैरे सगळ्या गोष्टी कितीही काही आल्या, टेक्नॉलॉजी किती प्रगल्भ झाली, तरी जोपर्यंत समोरासमोर आपण बसत नाही आणि या हृदयाची भाषा त्या हृदयी जात नाही, या डोळ्याची जी एकमेकाची भाषा आहे ती एकमेकांमध्ये ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत खरा बिझनेस होत नाही. त्यामुळे मित्रांनो, मी जे काही पहिले सगळे चॅलेंजेस सांगितले ना, हे सगळे माणसांशी रिलेटेड चॅलेंज होते आणि हे आम्ही अशा प्रकारे अजूनही हँडल करतो. रोज चॅलेंजेस आहे. आजही साईटवर काहीतरी लफडं होतं, काहीतरी टेनंट भांडणं करतात, कोणीतरी पोलीस स्टेशन मध्ये जात, रोज चाललेलं असतं. बापरे. पण एक गोष्ट नक्की, मनापासून काम करायचं, आपला कॉन्शियस आहे तो कायम ठेवायचा. आपल्याकडून कुठलेही मिस्टेक, कदाचित मिस्टेक होऊ शकते, पण आपल्याकडून चिटिंग नाही झालं पाहिजे, आपल्याकडून कुठलंही चुकीचं काम पर्पजली नाही झालं पाहिजे. अशा काही बेसिक गोष्टी ठेवल्या तर आपण माणसांना हँडल करू शकतो. आणि 1 to 1 हँडल केलं तर मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी या सुटू शकतात. दुसरा आम्हाला या सगळ्यामध्ये चॅलेंज होता तो म्हणजे कॅपिटल रेज करणं. कारण बिल्डर ही लाईन आहे आणि इथे रोज पैसा लागतो. पैशाशिवाय काही कामच पुढे चालत नाही.
त्याच्यामुळे कॅपिटल रेज करणं, कारण आम्ही दोघेही आलो हे टिपिकल महाराष्ट्रीयन मिडल क्लास घरातून आणि आमच्या घरी सगळे म्हणजे राजेंद्रचे वडील व्यावसायिक होते, पण त्यांनी त्याला सांगितलं, "बाबा तू माझ्या व्यवसायात येऊ नको. तू घरातून बाहेर उद्यापासून व्यवसायातून बाहेर आणि तुला काय करायचंय ते कर." त्यामुळे त्यांनी काही त्याला पैसे-बिसे दिले नाही. आणि माझ्या घरी बॅकग्राऊंड अशी होती, की आम्ही सगळे माझ्या घरी सगळे नोकरदार. माझी आई शिक्षिका, माझे वडील प्रोफेसर असे सगळे म्हणजे माझी बायको लेक्चरर आहे कॉलेजला. सो आमच्या घरी सगळे शिक्षक. त्याच्यामुळे व्यवसाय कोणीच केलेला नाही. त्याच्यामुळे पैसा आणायचा कुठून? कॅपिटल आणायचा कुठून? पैसे मागायला कोणाकडे जायचं म्हणजे भीती वाटायची. आणि खास करून पैसे मागायला गेलो आणि त्यांनी नाही म्हटलं तर आणखीन डिप्रेशन यायचं. त्याच्यामुळे अ, 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 मुख्य जो व्यवसायाचा चॅलेंज होता तो म्हणजे कॅपिटल रेज करणं. मित्रांनो, याच्यावरती आम्ही एक सोल्युशन काढलं आमच्या पद्धतीने आमच्या व्यवसायाला लागू असेल असं. ते म्हणजे सोल्युशन आम्ही असं काढलं, ते म्हणजे कॅपिटल कुठे लागतं हे आम्ही आयडेंटिफाय केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे लँड घ्यायला कॅपिटल लागतं, कन्स्ट्रक्शन करायला कॅपिटल लागतं, मार्केटिंग, ब्रँडिंग करायला कॅपिटल लागतं, पैसे तिथे लागतात. या 3 ठिकाणी मेजरली कॅपिटल लागतं. मग आम्ही काय सुरुवात केली आणि सुरुवात केली म्हणजे बरं का हे मी तुम्हाला एकदम फ्रँकली सांगतो, आता मोठा शहाणपणा करतोय, पण हे काय हे सुरुवातीपासून असा विचार करून होत नाही. बिझनेस हा इव्हॉल्व होत असतो तुमचा. तुम्हाला जसे अनुभव येत जातात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बिझनेसला एक स्ट्रॅटेजी ठरवायला तुम्हाला वेळ मिळतो, संधी मिळते, विचार करता येतो काय करायला पाहिजे. आमच्याकडे ना पहिलाच जो प्लॉट आला तो माझ्या मावशीचा प्लॉट आला आणि तो होता नेरळला. कर्जत नेरळ तुम्हाला माहिती आहे माथेरानजवळ. आणि मावशी असं म्हणाली, की "अरे अजित एक काम कर, तुम्ही आता व्यवसाय चालू केलाय आणि तुम्ही आता काहीतरी म्हणजे तू सिव्हिल इंजिनिअर वगैरे झालेला आहेस, तर माझा प्लॉट आहे नेरळला, तर तू तोच प्लॉट का नाही डेव्हलप करत?" आम्ही म्हटलं चांगली आयडिया आहे. मी म्हटलं, "अगं बाई, पण माझ्याकडे पैसे वगैरे काही नाहीयेत आत्ता." ती म्हणाली, "एक काम कर ना, तू प्लॉटचे पैसे देऊ नको, त्याच्या बदल्यात मला 2 फ्लॅट दे." छोटासा प्लॉट होता, पण स्टेशनला लागून होता. मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, आपली बिझनेस स्ट्रॅटेजी इव्हॉल्व व्हायला लागते. या मावशीने आम्हाला असं शिकवलं, की प्लॉट घ्यायला पैसे लागत नाहीत. वाह! क्या बात है! प्लॉट घ्यायला फक्त नीतिमत्ता लागते. हं. त्यांना विश्वास असायला लागतो. काय विश्वास असायला लागतो, की याच्या ताब्यात माझी जीवनभराची जी कमाई आहे, त्याच्यामधून मी जो प्लॉट घेतलाय, तो ह्याच्या हातात दिला, तर हा त्याचं सोनं करेल का? ही फक्त एक नीतिमत्ता, हा विश्वास आपल्याला फक्त त्यांना द्यायला लागतो. मग दुसरं आम्हाला लक्षात आलं कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. तर सुरुवातीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली. एका लेबर कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं कारण राजेंद्रला यातला अनुभव होता. तो म्हणाला, "अरे सोपं आहे. मटेरियल आपण पर्चेस करू म्हणजे पैसे वाचतील आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ." त्याप्रमाणे आम्ही पहिली बिल्डिंग केली. पण दुसऱ्या बिल्डिंगला आम्हाला एक लक्षात आलं, अरे लेबर कॉन्ट्रॅक्टर असो किंवा मटेरियल कॉन्ट्रॅक्टर असो, रोज पैसे द्यायला लागतात. आणि रोज मग ते शनिवारचा पेमेंटचा दिवस असेल, मंगळवारचा खर्चीचा दिवस असेल, त्या मटेरियल सप्लायर लोकांना पोस्ट डेटेड चेक लागतात. आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट जाम आपली तकतक होते आणि दरवेळेला ना चायला ते रोजचं टेन्शन. सॉरी मी असं बोलताना एकदम बिंदास चायला आयला वगैरे बोलीन, तुम्ही काय काळजी करू नका, ही आमची नॉर्मल भाषा आहे. सो रोजचं टेन्शन, आयला तो बँकेत कोणाचा तरी सप्लायरचा चेक लागेल. होतं की नाही असं तुमचं पण? तुम्ही नशिबाने पोस्ट डेटेड चेक वगैरे देत नसाल तर चांगलं आहे. मित्रांनो, सुरुवातीला एवढा त्रास झाला आणि मी अजिबात खोटं बोलणार नाही. आमचे चेक पण बाउन्स व्हायचे. कारण करू काय पैसे नसायचे. मित्रांनो, पण आम्ही एक ठरवलं, की धिस इज नॉट द वे टू डू बिझनेस. चेक बाउन्स होणं हे चांगली गोष्ट नाहीये. आम्ही ठरवलं याच्यापुढे पोस्ट डेटेड चेक द्यायचे नाहीत. मग आता आता प्रश्न आला पोस्ट डेटेड चेक नाही देणार तर मटेरियल कोण देणार आपल्याला? मग आम्ही त्याच्यापेक्षा काय आयडिया केली माहितीये? आम्ही असं ठरवलं, आपण बार्टरमध्ये कॉन्ट्रॅक्ट देऊया. म्हणजे तू जागा बांध, तू बिल्डिंग बांध, मटेरियल तू आण, लेबर तू आण आणि त्याच्या बदल्यात आमच्याकडून पैसे घ्यायच्या ऐवजी फ्लॅट घे. बार्टर कॉन्ट्रॅक्ट केलं. त्यामुळे हा पण एक प्रश्न बऱ्यापैकी सुटला. तिसरा प्रश्न आला मार्केटिंग ब्रँडिंगला काय करायचं? नेरळ सारखे
ठिकाण होतं. तर नेरळ सारख्या ठिकाणी ना सुरुवातीला काय आमच्याकडे बजेटच नसायचं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्सला एक छोटीशी क्लासिफाईडला आम्ही जाहिरात द्यायचो. बघा क्लासिफाईडच्या पेजवर एवढ्या जाहिराती असायच्या. त्या क्लासिफाईडमध्ये आम्ही एवढीशी जाहिरात द्यायचो आणि आम्हाला असं वाटायचं चायला जगामध्ये प्रत्येकाने आपली जाहिरात बघितली असेल आणि आम्ही नेरळ स्टेशनला जाऊन बसायचो की आता किती कस्टमर येत आहेत. आणि त्यावेळेला ना नेरळला 1.5 तासानंतर एक लोकल ट्रेन यायची. आणि ती लोकल ट्रेन आली की आम्ही असं आशा लावून बसायचो, अरे येईल 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 येईल. कस्टमर दोघं तिघं उतरायचे, ते कुठेतरी निघून जायचे. आम्ही आपल्या आता पुढच्या ट्रेनची वाट बघत बसायचो. कस्टमर काही यायचा नाही. मित्रांनो, आम्हाला हे लक्षात आलं की याचा अर्थ आपल्याला ही छोटी जाहिरात देऊ नये काही चालणार नाही. आपल्याला काहीतरी मोठा गेम करायला लागेल. पण मोठा गेम करायला पैसे कुठे आहेत? तोपर्यंत ना थोडं 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 निर्माणचं नाव व्हायला सुरुवात झाली होती. मग आम्ही काय केलं, आम्ही डायरेक्ट गेलो टाइम्सवाल्यांकडे, टाइम्स ऑफ इंडिया. कारण मटा बिटाला जाहिरात देत होतो आणि आम्ही त्यांना म्हटलं, पहिले एक फुल पेज जाहिरात आम्ही बुक करून टाकलं. त्याच्यासाठी जवळजवळ 2.5-3 लाख रुपये लागले त्यावेळेला. आम्ही म्हटलं यार गेम करूया, काय व्हायचं ते होऊ दे, एक मार्केटिंगचा गेम करून बघूया. आणि मित्रांनो, आम्ही एक पहिली फुल पेज जाहिरात दिली. त्याच्यामध्ये अर्ध पेज हे जाहिरात होती, अर्ध पेज हे ॲडव्हर्टोरियल होतं, म्हणजे आर्टिकल टाइप होतं. आणि त्या जाहिरातीचं हेडिंग होतं, मराठी पाऊल पडते पुढे. आणि ती जाहिरात चांगली आली आणि मित्रांनो एवढे फोन आले. बापरे! आम्ही फोन घेऊन घेऊन थकलो. बुकिंग झालं, आणखीन पैसे आले. आम्हाला कळलं यार धिस इज द वे. असं काहीतरी आपल्याला करायला लागेल. पण आता दरवेळेला पैसे कुठून आणणार? मग आम्ही परत टाइम्स ऑफ इंडिया वाल्यांकडे गेलो. आम्ही त्यांना म्हटलं, "सर आम्हाला ना तुमच्याशी वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट करायचंय. पण आमच्याकडे पैसे नाहीयेत." मग ते म्हणाले, "तुम्ही काय करणार मग?" मी म्हटलं, "सर तुम्ही आम्हाला जागा द्या, आम्ही तुम्हाला जागा देतो." म्हणजे वाह! क्या बात है! तुम्ही आम्हाला कागदावरती जागा द्या, आम्ही तुम्हाला जमिनीवरती जागा देतो. वाह! वाह! आमच्याकडे जे आहे ना, जे आमच्याकडे लिव्हरेज करायला आहे, आपण हा शब्द नेहमी ऐकतो लिव्हरेज करणं. लिव्हरेज करणं म्हणजे काय? जे आपल्याकडे आहे ते त्याच्याशी काहीतरी दुसऱ्याबरोबर शेअर करणं, दॅट इज लिव्हरेजिंग. आमच्याकडे जागा होती. तुम्हाला गंमत माहितीये, आम्ही एका वर्षाचं 2.5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट साइन केलं वाह! टाइम्स ऑफ इंडिया बरोबर. आणि हां. त्या असं 2 वर्षाचे 5 कोटीचे फ्लॅट्स अंडर कन्स्ट्रक्शन बरं का, रेडी नव्हते. नाहीतर तुम्हाला वाटायचं यायला हा एवढा सगळा माल रेडी करून बसला तर ह्याला द्यायला काय जातंय? काही नव्हतं बरं. नीतिमत्ता एकच गोष्ट. वाह! आणि त्यांनी आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं. त्याच्यानंतर आमच्या रेग्युलर जाहिराती चालू झाल्या आणि तिथून मग ब्रँड मोठा झाला. मित्रांनो, मार्केटिंगला पर्याय नाही. आणि मी आत्तापर्यंत जेवढ्या उद्योजकांबरोबर काम करतोय, मला 2 गोष्टी उद्योजकांच्या जाम खटकतात. त्या म्हणजे त्यांच्याकडे मार्केटिंग आणि मॅनपॉवर हायरिंग याच्यासाठी बजेट नसतं. तुम्ही त्याला सांगा, की "अरे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचंय." तो मशीन आणण्यासाठी बँकेकडून लोन घेईल. मशीन आणण्यासाठी स्वतः कॅपिटल उभं करेल. फॅक्टरी बांधण्यासाठी कॅपिटल उभं करेल. पण मार्केटिंगसाठी कॅपिटल नाहीये म्हणतो. चांगली माणसं हायर करण्यासाठी नाहीये म्हणतो. कारण त्याला ही इन्व्हेस्टमेंट आहे हे लक्षातच येत नाही. आणि मित्रांनो, आम्ही तेच केलं. त्यामुळे हे चॅलेंज आजही येतं. नाही, नक्कीच सर. तुम्ही म्हणलात ते पण ह्या चॅलेंजवरती मी तुम्हाला एकच सांगतो सॉरी आदिती एकच मिनिट. मी एकच सांगतो, मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन ना आपल्याकडे नाहीये. सगळी सोल्युशन तुमच्याकडे आहे. म्हणजे लोकांकडे आहेत. तर सगळ्यात बेस्ट काम काय करा माहितीये? जास्तीत जास्त लोकांना भेटा. त्यांच्याशी तुमचे चॅलेंजेस शेअर करा. त्यांच्याकडूनच तुम्हाला एवढ्या आयडिया येतील. मी एक छोटंसं उदाहरण सांगून इथे थांबतो. आम्हाला मॅनपॉवरचा खूप प्रॉब्लेम होता. चांगली माणसं कशी मिळवायची कळायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, ही जी आयडिया मला एकाने दिली, दीपक घैसास सरांनी दिली. ही आयडिया मी तुमच्याशी आज शेअर करतो. तुम्ही करा. तुम्हाला नाही चांगली माणसं मिळाली तर मला सांगा. आम्ही त्यांच्याशी दीपक सर आमचे मेंटॉर आहेत. आम्ही दर 3-4 महिन्यांनी एकदा त्यांच्याबरोबर गप्पा मारायला बसतो. तर एकदा असंच आम्ही त्यांना म्हटलं, की "सर आमच्या ना फायनान्समध्ये खूप अजूनही वीक पडतोय. काय करायचं कळत नाही." ते म्हणाले, "एक काम कर, चांगला सी-एफ-ओ हायर कर ना." मी म्हटलं, "पण मला कळत नाही ना, की चांगला सी-एफ-ओ कोण?" मला नाही कळत.
मला इंजिनियर कळतो, मला कदाचित मार्केटिंगवाला कळतो, मला CFO कळत नाही, कारण माझं क्षेत्रच नाहीये ते. ते म्हणाले, "एक काम कर, तू उद्यापासून ना 4 रिक्रुटमेंट वाले जे लोक असतात ना, HR वाले, त्यांना सांग की तुझी ही रिक्वायरमेंट आहे CFOची. आणि तुला तेही जमत नसेल ना, तू त्यांच्या बरोबर बसूनच रिक्वायरमेंट तयार कर. आणि त्यांना सांग की तुम्ही मला मार्केटमधून माणसं आणून द्या चांगली. आणि मस्त त्याला एक फंटास्टिक पॅकेज ऑफर कर. काय महिन्याला 2 लाख रुपये ऑफर कर." मी म्हटलं, "अहो महिन्याला 2 लाख रुपये?" ते म्हणाले, "अरे तू दिलं का?" "नाही ना दिलं. तू ऑफर केलं." म्हटलं, "हां, बरोबर आहे, ऑफर कर." ते म्हणाले, "तू ऑफर नाही करणार तर तुला चांगली माणसं येणार नाही. चांगली माणसं येणार नाही तर तू बोलणार नाही. बोलणार नाही तोपर्यंत तुला आयडियाज येणार नाहीत की काय करायला पाहिजे." म्हटलं, "बरोबर आहे." मग मी एक ऑफर केली चांगली. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले, "इंटरव्ह्यू घ्यायचे." पण कुठे घ्यायचे इंटरव्ह्यू? ऑफिसमध्ये नाही घ्यायचे. छान एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घे. कारण तू 2 लाख रुपये हायर करणाऱ्या माणसाचे इंटरव्ह्यू घेतोस. म्हटलं, "बरं." म्हटलं, "पण इंटरव्ह्यू काय घ्यायचे? मला तर काही कळत नाही फायनान्स मधलं." ते म्हणाले, "एक काम कर, तुझी बॅलन्स शीट घेऊन जा. तुझ्या बँकेचे जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे सगळे एकत्र त्याच्याकडे घेऊन जा. आणि जेव्हा तू इंटरव्ह्यू करशील ना, तेव्हा पहिले असं या लेव्हलचा इंटरव्ह्यू आहे ना, जनरल गप्पा, मैत्री टाइपचा इंटरव्ह्यू असतो. सो यांना तू अशाच गप्पा मार यांच्याबरोबर आणि त्याला म्हणू, ही बघ, ही माझी बॅलन्स शीट आहे. तर हे बॅलन्स शीट जर आपल्याला 1,000 कोटीचा धंदा करायचा असेल तर काय करायला लागेल रे?" ते म्हणाले, "तोच तुला येऊन आयडिया देईल. 1,000 कोटीचा धंदा करायला लागेल तर बॅलन्स शीट मध्ये काय करायला लागेल?" मग त्याला तू विचार, "अरे मग एवढा धंदा करायचा असेल तर मग फायनान्स कसा रेज करणार रे?" तोच तुला आयडिया देईल की कसा फायनान्स रेज करायचा. मग त्याला विचारायचं, "मग तू असा किती लोकांसाठी केलायस?" तो काय असतं माहितीये, ज्यावेळेला तो इंटरव्ह्यू द्यायला येतो ना, तेव्हा त्याला त्याचा मोठेपणा दाखवायचा असतो. त्यामुळे तो एवढ्या भरभरून गोष्टी सांगेल तुला, की मी या अमुक बिल्डरसाठी असा फायनान्स रेज केला, त्या तमुक बिल्डरसाठी अमुक केलं, मग ह्या बँकेशी माझं असं रिलेशन आहे, या फायनान्स वाल्याशी असं रिलेशन आहे. तुला त्याच्यातून आयडिया मिळतील की काय करायला पाहिजे. सो मित्रांनो, तुम्ही पण असंच करा. तुम्हाला जेही काही चांगली माणसं हायर करायची आहेत ना, त्याचा एक जॉब डिस्क्रिप्शन बनवा आणि रिक्रुटमेंट वाल्यांना सांगा आणि इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला माणसं मिळतील नाही मिळतील, आयडिया भरपूर मिळतील. आणि त्यातून तुमचा बिझनेस आणखी पुढे जाईल. सो असे वेगवेगळे चॅलेंजेस आदिती वेगवेगळ्या लेव्हलला येतात. तू म्यूट आहेस. तू म्यूट आहेस. तुला अनम्यूट करायला लागेल. हा, ते राईट्स हे होत नव्हते माझं. आता सर सर तुम्ही म्यूट आहात. सर म्यूट आहे. मी म्यूट आहे नाही. नाही सर, म्हणजे सौमित्र सर ते काय राईट्स हे नव्हते ना, माझ्या अनम्यूटचं म्यूट होत नव्हतं. ओके. सॉरी. येस सर. तर तुम्ही सर खूप छान सांगितलं. म्हणजे 10 मिनिटामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या पॉइंट्सना हात घातलेत खरोखरी, की एकतर माणसांशी इंटरॅक्शन, जास्तीत जास्त माणसांचा आपण सहवास हे केला की त्यातनं शिकणं, आपल्या चॅलेंजेससाठी त्यांच्याकडनंच उत्तरं मिळणं, आपला इगोचा एक फॅक्टरही तुम्ही खूप छान सांगितलात. खरं तर सर, तुम्ही आता मेंटॉरिंगचा जो मी तुमचा हे सांगितला त्यानुसार गोल सेटिंग असेल, नंतर विजन मिशन सेटिंग असेल, अशाही वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही मेंटॉरिंग करता की ज्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलेले अनेक पॉइंट्स येतातच. तर त्याविषयीही आम्हाला सांगा. पण सगळ्यात महत्त्वाचं इथे असं मला विचारायचं की सॅटरडे क्लब ग्लोबल ह्याचे जे तुम्ही ट्रस्टी आहात, नंतर BNI ह्या प्लॅटफॉर्मचेही तुम्ही चॅप्टर डिरेक्टर आहात. तर ओव्हरऑल हा जो नेटवर्किंग हा जो विषय असतो, ज्याच्यात आत्ताही तुम्ही थोडं सांगितलं, आपण त्याच एका प्लॅटफॉर्मवर आहोत. तर हे जे नेटवर्किंग आहे याचे थोडे डूज अँड डोंट्स असतात. प्रत्येकाचा वेगळा व्यवसाय असतो, प्रत्येकाला वेगळ्या लोकांशी नेटवर्किंग करायचं असतं, प्रत्येकाचा प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंटेल वेगळा असतो. पण तरी पण नेटवर्किंग ह्या प्लॅटफॉर्म्सवर आल्यावर काय नेमकं करावं आणि काय करू नये, काय टाळावं, हे तुम्ही काय सांगाल आम्हाला, आमच्या सगळ्या उद्योजकांना? तू अगदी माझ्या आवडत्या विषयाला हात घातला. हो, कारण तुमचं त्याच्यावरती खूप ठिकाणी मग लेक्चर्स होतात, खूप ठिकाणी तुम्ही गायडन्स देता. मी आतापर्यंत नेटवर्किंग वरती 500 पेक्षा जास्त लेक्चर्स घेतली असतील. आणि
वर्कशॉप्स घेतले, एकेका दिवसाचा अख्खा दिवसाचे वर्कशॉप्स घेतलेले आहेत नेटवर्किंग वरती. तेच म्हणजे आम्हाला थोडंसं आता हे करा आणि मग नंतर आपण मार्सकडे पण जाणार आणि आहोत म्हणजे मग लोक तुम्हालाही जॉईन होतीलच आणि यासाठी. बाय द वे मी इथे कोणी जॉईन बिन व्हावं म्हणून आलो नाही बरं का. नाही नाही सर आहोत असं नाही पण मी पण शेवटी सगळे आपले आय 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 लव्ह टू शेअर, आय लव्ह टू येस इंटरॅक्ट. आणि मला असं वाटतं की यातल्या एखादी जरी आयडिया कोणाला क्लिक झाली आणि त्याच्यातून त्याचा बिझनेस जर मोठा झाला, तर त्याच्यामधला जो आनंद आहे ना, तो नक्कीच फंटॅस्टिक आहे. नक्कीच सो मी बीएनआय मध्ये 2006 साली होतो. 2006 ते 2012 मी बीएनआयचा डायरेक्टर होतो आमच्या चॅप्टरचा. आणि आय वॉज द मोस्ट सक्सेसफुल डायरेक्टर ऍट दॅट टाइम, की ज्यावेळेला आम्ही जगामध्ये नंबर 2 चॅप्टर म्हणून आमचं नाव रेकॉर्ड केलं होतं. आम्ही 100 कोटीचा बिझनेस क्रॉस केला होता त्यावेळेला. 100+ मेंबर झाले होते आमचे. आणि त्यावेळेला जे रेकॉर्ड बीएनआयच्या हिस्ट्रीमध्ये होते ते आम्ही सगळे क्रिएट करत गेलो होतो. सो इट वॉज नॉट ओनली माय लिडरशिप, पण आमची टीम खूप चांगली होती आणि खूप मॅच्युअर्ड लोक होते नेटवर्किंग मधले. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांकडून मला खूप शिकायला मिळालं. आणि इनफॅक्ट मी बीएनआय मध्ये भिडे साहेबांना ऍज अ चीफ गेस्ट बोलावलं होतं. तिथेच भिडे साहेब मला भेटले आणि नंतर ते मला पकडून घेऊन गेले. आणि मग तिथून माझ्या आयुष्यात सॅटर्डे क्लबची सुरुवात झाली. आणि भिडे साहेबांचं जे मिशन होतं, महाराष्ट्रीयन माणसांनी उद्योजक व्हायला पाहिजे, त्या मिशन मध्ये मी कायमचा जोडला गेलो, कारण ते माझ्या हृदयाच्या आतून येतं एकदम. सो नेटवर्किंग करताना अनेक गोष्टी ज्या मला जाणवल्या. मी ट्रेनिंग अनेक नेटवर्किंग साठी स्वतः घेतले. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रेनिंग घेतले. आणि मी आयवन मायझनर जो बीएनआयचा फाउंडर आहे त्याच्याकडून पण बऱ्याचदा ट्रेनिंग घेतलं. सो अशा ज्या दिग्गज लोकांबरोबर नेटवर्किंग म्हणजे काय हे समजून जेव्हा घेतलं, तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्या फक्त मी तुमच्याशी त्यातल्या काही एक 3-4 गोष्टी शेअर करेन, कारण टाइमचं लिमिटेशन आहे. आणि मला माहिती आहे नेटवर्किंग वरती मी खूप दिवसभर बोलू शकेन, रात्रभर जाईल आपली गप्पा मारता मारता. पण मी त्यातल्या 3-4 ज्या ठळक गोष्टी आहेत त्या सांगेन. सगळ्यात पहिली गोष्ट, नेटवर्किंग इज अबाउट ब्रँडिंग, इट्स नॉट अबाउट सेलिंग. सो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ज्या वेळेला मी एखाद्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा भाग झालेलो आहे, त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट मला तिथे माझा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे. आणि माझा ब्रँड एस्टॅब्लिश करणं म्हणजे काय? ब्रँड एस्टॅब्लिश करणं म्हणजे नुसता मी दिसतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा असं नाहीये. तर माझ्या प्रत्येक छोट्या-छोट्या कृतीमधून माझा ब्रँड एस्टॅब्लिश होतो. ब्रँड म्हणजे लोकांच्या मनामध्ये असलेली माझी इमेज म्हणजे ब्रँड. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा माणूस किती वाजता येतो? किती वाजता जातो? हा दिलेली वेळ पाळतो का? हा दिलेला शब्द पाळतो का? हा इतर लोकांना मदत करायला तत्पर असतो का? का हा फक्त स्वतः मदत घेण्यासाठीच तत्पर असतो? अशा छोट्या गोष्टीमधून लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची एक प्रतिमा तयार होत असते. आणि मित्रांनो, ज्यावेळेला अशा एखाद्या नेटवर्किंग फोरम मध्ये आपण जेव्हा येतो ना, तेव्हा आपण सगळ्यात पहिली मिस्टेक ही करतो, की आपण ना प्रत्येक वेळेला सेल करायला जातो घाई. कारण आणि स्वाभाविक आहे बरं का, हे तुमचा विषय नाही. जेव्हा मी गेलो होतो बीएनआय मध्ये त्यावेळेला सॅटर्डे क्लब मध्ये मी आलो, तेव्हा मी मॅच्युअर्ड होतो. पण बीएनआय मध्ये मी ज्यावेळेला गेलो तेव्हा माझा पहिला उद्देश हाच होता, अरे आपला बिझनेस वाढावा, अरे आपल्याला कस्टमर मिळावे. आणि हा स्वाभाविक आहे, कारण आपण सगळे व्यवसाय जो करतोय तो कस्टमर मिळवण्यासाठी करतोय. पण मित्रांनो, मला एक गोष्ट लक्षात आली, जे लोक तुम्हाला काहीतरी द्यायला येतात ते तुम्हाला आवडतात, आणि तुमच्याकडून काहीतरी घ्यायला येतात त्यांच्यापासून तुम्ही लांब जाता. करेक्ट बरोबर सर. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एखाद्या माणसाला कस्टमर बनवायला जाता, तेव्हा तुम्ही त्याच्या खिशाला हात घालत असता, त्याच्याकडून काहीतरी घ्यायला जात असता. अशा वेळेला तो बऱ्याचदा तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला तुम्ही काहीतरी मदत करायला जाता, त्यावेळेला त्यांना तुम्ही हवे हवेसे वाटता, ते तुम्हाला जवळ करतात.
सो मित्रांनो, नेटवर्किंगचा हा दुसरा फंड आहे की देणारा आवडतो, घेणारा आवडत नाही. सो आपण कायम देणारे असलो पाहिजे. घेणं तर ऑटोमॅटिक होतं. तुम्ही देता 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 कधी तो तुम्हाला देईल हे तुम्हालाच कळणार नाही. आणि मुळात ना हा एक स्वभाव असायला लागतो. हे हे असं ओढून ताणून नाही करतायत. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल ना, तर नेटवर्किंग फोरममध्ये इव्हन तुमच्या ग्रुपमध्येही असं झालं असेल, काही लोक आले असेल आणि थोड्या दिवसात निघून गेले असतील. बरोबर. याचं कारण त्यांचं नेचर या सगळ्याला सूटच होत नाही. ओके. त्यांचं नेचर कसं असतं, अरे यार आलोय ना, आता काय पटकन मला मिळेल, 2, 4, 5 कस्टमर मिळाले, 5-10 लोकांना माल विकला, आता चाललो मी. आणि असे लोक टिकणार नाहीत. सो मित्रांनो, तुम्हाला ब्रँड क्रिएट करायचं आहे. ब्रँड क्रिएट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही काहीतरी देणारे असलं पाहिजे, तुम्ही घेणारे असण्यापेक्षा. आणखीन एक गोष्ट म्हणजे नेटवर्किंग मध्ये मी एक गोष्ट शिकलो, एव्हरी पर्सन हॅज अ ट्रिमेंडस पोटेन्शियल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मला जेव्हा हे प्रिन्सिपल कळलं ना, की प्रत्येक माणसाकडे एवढं ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल इन व्हॉट सेन्स? कदाचित त्याचं स्किल सेट जबरदस्त असेल, कदाचित त्याचं नॉलेज जबरदस्त असेल, किंवा कदाचित त्याचं स्वतःचं नेटवर्क आणि ओळखी प्रचंड असतील. मला जेव्हा हे प्रिन्सिपल कळलं, मला ना एक माणूस ना खूप धमक्या देत होता आणि मी जाम टेन्शन मध्ये होतो. यार काय करायचं, कसं करायचं काय कळत नव्हतं. तुम्हाला माहितीये, तो प्रॉब्लेम माझ्या माझ्या एका ड्रायव्हरनी सोडवला. अरे वा. बरं. ओके. कारण ज्यावेळेला मला हे कळलं ना, की एव्हरी पर्सन हॅज गॉट ट्रिमेंडस पोटेन्शियल, तेव्हा मी म्हटलं यार, प्रत्येक माणसामध्ये एवढं एवढं पोटेन्शियल आहे. माझी माणसं हँडल करण्याची आणि माणसाकडे बघण्याची वृत्ती पण बदलली. पूर्वी ना मी घरगुती काही कार्यक्रमांना ना जायला टाळायचो. म्हणायचं यार काय यार, ते बारशाला जा आणि ते साखरपुड्याला जा. आपल्याला किती टेन्शन आहे आणि किती बिझनेसची कामं आहेत आणि अमुक आहे आणि तमुक आहे. कुठे या छोट्या छोट्या गोष्टी जाणं. पण तुम्हाला सांगू मित्रांनो, त्याच ठिकाणी खरी कामं होती. हे मला लक्षात आलं. फक्त तुम्हाला काय बोलायचं हे कळलं पाहिजे. सो नेटवर्किंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये? काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. सो सो पहिलं प्रिन्सिपल मी सांगितलं, इट्स अबाउट ब्रँडिंग. दुसरं म्हणजे लोकांना घेणारा आवडतो. तिसरं म्हणजे एव्हरी पर्सन हॅज गॉट ट्रिमेंडस पोटेन्शियल. आणि चौथं प्रिन्सिपल, नेटवर्किंग मध्ये काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे इम्पॉर्टंट आहे. वा. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, मला ना पूर्वी अशा पार्टीजना गेलो किंवा अशा ग्रुपमध्ये गेलो, तेव्हा माझ्यापेक्षा मोठे म्हणजे अ, दिसायला खूप स्मार्ट आहे, दिसायला गोरा आहे, खूप गोरी चमडी, त्याच्यानंतर पैशाने खूप मोठा आहे, त्याच्याबद्दल ना सगळेजण असे मोठे, तो खूप मोठा आहे म्हणून त्याच्याबद्दल बोलतात. अशा माणसाशी जाऊन बोलायला ना मला भीती वाटायची. एक एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो म्हणतो ना आपण, तसा एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता. पण मी नेटवर्किंगच्या माध्यमातून शिकलो, की या माणसांशी जाऊन काय बोलायचं. आणि मित्रांनो, मला एक गोष्ट कळली, प्रत्येक माणसाला ना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. तुम्ही बघा ना, आता मला किती वेळ बोलतं गेलंय. प्रत्येकाला स्वतःबद्दल बोलायला आवडतं. मित्रांनो, तुम्ही जाऊन त्या पार्टीमध्ये, त्या ग्रुपमध्ये त्या माणसाला विचारलं पाहिजे. काहीतरी सगळ्यात पहिली गोष्ट त्याची तारीफ केली पाहिजे. म्हणजे आता 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 तुम्ही किती चांगला शर्ट घातलाय, किंवा अरे हे माईकवाली अदिती नाव किती छान आहे. बरं, मी काय असं पर्पजली करायचं नाही बरं का. हे काहीतरी त्या अदितीला खुश करायचंय, सौमित्रला खुश करायचंय, अनिता मॅडमला खुश करायचं नाही. इट इज नॅचरल. जे जाणवलं ते पण पण जाणवलं ते काय? म्हणजे गमतीत सांगतो, पूर्वी ना मला ना फक्त फॉल्टच दिसायचे हम्म. आणि त्यातून कोकणस्थी स्वभाव, पुण्याचा जन्म. पण आता ते दिसत नाहीत. आता मला लोकांचे चांगले गुण दिसतात. नेटवर्किंग मध्ये आल्यावरती, नेटवर्किंग शिकल्यावरती. वा. सो
हा काही बोलतोय सौमित्र? नाही, यू नाही, वॉन्ट काय टू नाही. ऍड प्लीज? नाही, तुम्ही सांगितलं तेच केलं. वा म्हटलं मी. सो सो जे जे चांगली गोष्ट आहे ती पहिले बोलली पाहिजे. मग तो किती मोठा माणूस असेल ना त्याला आवडते. आणि मी अनुभवलं बरं का. मी एखाद्या मिनिस्टरचं म्हणजे असं झालंय, मी त्या स्टेजवर होतो, त्या मिनिस्टरनी भाषण केलं आणि ते बसले. मी त्यांच्या बाजूला होतो. मी पण वन ऑफ द स्पीकर होतो आणि मी त्यांना सहज म्हटलं, "सर खूप छान भाषण झालं." खरं तर ना मला पूर्वी असं वाटायचं, अरे हा एवढा मिनिस्टर, हा एवढा राजकीय नेता, हा तर रोजच भाषण करतो आणि याला आपण काय सांगायचं? हे असा तो एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. पण नंतर मला कळलं यार माझ्या इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स पेक्षा ना त्याचा इगो जास्त महत्वाचा. सो मी त्याला म्हटलं, "सर खूप चांगलं भाषण झालं आणि तुम्ही ते 2 मुद्दे ना एकदम एकदम टू द पॉइंट होते." बरं सौमित्र म्हणजे मी काय असं त्याला खुश करण्यासाठी नाही बरं का सांगितलं. हे अद्भुत. नॅचरल आलं. पण पूर्वी ना मला असं सांगायला पण कॉम्प्लेक्स यायचा. अरे कसं सांगू यार एवढ्या मोठ्या माणसाला? पण मी ते नेटवर्किंगमध्ये शिकलो. सो नेटवर्किंगमध्ये काय बोलायचं हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला तुम्ही विचारलं पाहिजे म्हणजे त्याची जी काही कुठली चांगली गोष्ट तुम्हाला आवडली असेल ती तुम्ही त्याला सांगितली पाहिजे. अप्रिशिएट. सो फर्स्ट स्टेप जेव्हा तुम्ही तोंड उघडाल तेव्हा काहीतरी अप्रिसिएशनचं असलं पाहिजे. दुसरं दुसरं त्याला त्याच्या बिझनेस बद्दल त्याचे टॉप 3 क्लायंट्स कोण आहेत? असं जर का तुम्ही प्रश्न विचारला ना, त्याला आवडतं. अच्छा. म्हणजे समजा मी आदितीला विचारलं, "आदिती तुझे टॉप 3 क्लायंट्स कोण आहेत गं?" आदितीला सांगायला आवडेल ना, की "अरे निवडक उद्यमी आहे, हा पण एक माझा क्लायंट आहे. सॅटरडे क्लब हा माझा क्लायंट आहे. अमुक क्लायंट आहे. तमुक मी ना एफ-एम रेडिओ." झालं ती बोलायला सुरुवात करते. आणि तो जो एक बॅरियर असतो बोलण्याचा, मी काय बोलू आणि तो काय बोलू हा संपतो. आणि मित्रांनो आणखीन एक छोटीशी गोष्ट मी नेटवर्किंग मधून शिकलो ती म्हणजे ना कॉमन पॉइंट शोधत राहायचे. त्याला म्हणतात बीओआर क्रिएट करणं. बीओआर म्हणजे बॅकग्राऊंड ऑफ रिलेटेडनेस. बीओआर क्रिएट करणं. सो बीओआर कसा क्रिएट करायचा? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आदितीला विचारलं, की "आदिती तुझे टॉप 3 क्लायंट्स कोण आहेत? किंवा टॉप 5 क्लायंट्स कोण आहेत?" तर आदिती म्हणाली, "समजा माझ्याकडे ना दूरदर्शन आहे, माझ्याकडे आकाशवाणी आहे, अमुक आहे, तमुक आहे." "अच्छा आकाशवाणी तुझा क्लायंट आहे. मग तुला ते मिस्त्री साहेब माहिती आहेत का गं?" "माहिती आहेत आदिती तुला मिस्त्री साहेब? आकाशवाणी लावते मुंबईला. आकाशवाणीचे केंद्र म्हणजे संचालक होते ते. माहिती आहेत का तुला?" नाही, मी पुण्याची असेल. मी नाही पुण्यात पण अच्छा पुण्याच्या आकाशवाणी केंद्राशी संपर्क आहे तुझा. हां, मुंबईच्या नाहीये. सोळंकी तुम्हाला साहेब. कळतंय मित्रांनो मी काय करतोय? मी काहीतरी एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार करतोय, की जिथे आमचा डायलॉग चालू होईल. सो आकाशवाणी केंद्र हा एक कॉमन प्लॅटफॉर्म मिळाला. अच्छा मग पुण्याच्या केंद्रावर कोण आहे? अच्छा मग ते हं, सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये हं, जनसंपर्क अधिकारी होते आंबेकर ते माहिती आहेत का तुला? हं. माहिती आहेत? हां, सर. मी ऐकलं होतं तेव्हा हां, म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल. कळतंय काहीतरी एक कॉमन हो. पॉइंट यायला लागला ना हळू राइट, राइट, राइट. याला हं. म्हणतात बीओआर क्रिएट करणं. आणि हा जो बीओआर आहे ना, हा तुम्ही कोणाबरोबरही क्रिएट करू शकता, जर तुम्ही कान उघडे ठेवलेत तर, की तो काय बोलतोय. आणि त्याचा ना एखादा शब्द असा असतो, की जो आपल्याला एकदम कनेक्ट होऊन जातो. सो असे एक 4-5 फंडे जर का तुम्ही चांगले लक्षात ठेवलेत ना, तर मला असं वाटतं यू कॅन बी अ गुड नेटवर्कर. आणि प्रत्येक माणूस आणि खास करून भारतीय माणूस, जे मी अनुभवलं, मी इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसही अटेंड केल्या नेटवर्किंगच्या. मला जे लक्षात आलं, की आपण भारतीय लोकं हे नॅचरल नेटवर्कर आहोत. आपल्याला फार काही करायला लागत नाही. फक्त ना या थोड्याशा काही बिझनेस नेटवर्किंगसाठी काही सुधारणा आपल्यामध्ये करायला पाहिजेत. ते म्हणजे फॉल्ट काढायचं नाही, तर अप्रिसिएशन बोलायचं. काही कॉमन गोष्टी फाइंड आउट करायला जायच्या. सेल करायला नाही जायचं. ब्रँड बनवायला जायचं आणि ते बनवायला जायचं म्हणजे असं काहीतरी ठरवून नसतं बरं का काही करायचं. ते ऑटोमॅटिक तो ब्रँड बनवणं आहे. थोडक्यात म्हणजे सर कसं, की फोकस जो आहे तो तो ऑटोमॅटिक टिपिकली तयार आपण होतो. सेलिंगचा लोकांची फोकस आपण तुमच्याबद्दलची एक ह्याच्यावर इमेज तयार होते. राइट.
म्हणजे तेच म्हणजे तुम्ही म्हणलात ते पॉईंट चांगले होते की जो फोकस असतो टिपिकली की नाही तर सेलिंगवर फोकस त्यापेक्षा काहीतरी गिव्हिंगवर फोकस देणे किंवा Yes. मदत करण्यावर फोकस. सो मे बी फोकस हा नीट ह्याच्यावर असला पाहिजे आणि त्यासाठी एवढा विचारांचा अनालिसिस चांगला केला गेला पाहिजे. म्हणून म्हणून आणखीन एक छोटंसं वाक्य सांगतो आदिती आणि थांबतो, की नेटवर्किंग मध्ये असं म्हणतात की इट इज नॉट अबाउट हंटिंग, इट इज अबाउट फार्मिंग. वा, रोप म्हणजे हे बीज हे केलं की ते बरोबर येईल. एकदा जाऊन समोरच्याला शिकार नाही करायची. गोळी घालून शिकार नाही करायची. एकदा कस्टमर मिळाला आणि तो एक वेळा कस्टमर मिळाला, नाही ते नाही करायचं. तर असं बी रोवायचं की वारंवार कस्टमर आले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सर त्यांच्या मनामध्ये आपलं एक काहीतरी एक स्थान छोटंसं निर्माण करून ठेवायचं की पुढे 2 महिन्यांनी जरी आपण कॉल केला तरी तो व्यक्ती आपल्याशी कनेक्ट होतो. आणि सर यातनं तेच कळलं जसं तुम्ही ड्रायव्हरचं उदाहरण दिलं आणि हे तर मी लोकांना इथे सगळ्यांना आपल्या ह्यांना तेच सांगू इच्छिते की जसं आपण एक छान उदाहरण मला सुचलं की जर मातीमध्ये ना खाली मातीत जर साखर पडली असेल तर ती उचलण्याची क्षमता फक्त मुंगीमध्ये असते. किती मोठा हत्ती ते उचलू नाही शकत. त्यामुळे कुठलाही व्यक्ती किती छोटा आहे पोझिशननी आणि व्यवसायानी किंवा ह्यानी याच्यावर त्याला आपण त्याचं जजिंग आणि हे करू नये. तर कुठलाही व्यक्ती आपल्याला कधी काही उपयोगी पडेल आणि आपण त्याच्या उपयोगी कसं पडू हा जो आहे आणि ह्याच मला वाटतं व्हिजननी किंवा अशा फिलॉसॉफीनी सर पुढे गेलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांचा कदाचित जो आपण म्हणू की लो कॉस्ट हाऊसिंग SRA ही पण एक त्यांची एक खूप मोठी हे आहे ज्याच्यामध्ये अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील अशी घरही त्यांनी निर्माण केली. त्यासाठी ते त्यांचा ब्रँड खूप फेमस होता त्या एरियामध्ये आणि त्याच्यानंतर सर आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे वळूया ते म्हणजे तुमचं मार्स गुरुकुल. तर MARS हे त्याचं गुरुकुल असं त्यांचं नाव आहे त्यांच्या इन्स्टिट्यूशनचं आणि ते त्यांनी इतकं छान ठेवलंय की मराठे अजित आणि राजेंद्र सावंत असा तो MARS असा आहे. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की त्याच्या अंडर ते अत्यंत मला वाटतं 100 crores ना सर साधारण 100 कोटी किंवा हे अशा लेवलला जाण्याच्या कपॅसिटीचे प्रॉस्पेक्टिव्ह हे होण्याचे ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांना साधारणपणे थोडं मला वाटतं आपण म्हणू की स्कॅनिंग करून थोडं आधी ते थोडं अनालिसिस करून वगैरे अशा बिझनेसमन्सना त्याच्यामध्ये ते मेंटॉरिंग करतात फॉर अ पिरियड ऑफ 3 years और मे बी 5 years. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना जे काही चॅलेंजेस असतील जसं सरांनी सांगितले फायनान्स रेज करणं असेल कॅपिटल रेज करणं काही प्लेस हंटिंग असेल पासनं कुठलाही चॅलेंज तर त्यासाठी हे दोन्ही सर त्यांना मेंटॉरिंग करतात पूर्णपणे त्यांच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घेतात आणि पूर्ण हँड होल्डिंग ज्याला आपण म्हणू त्या पूर्ण पिरियडमध्ये त्यांचं असतं आणि असं काम सगळं मार्स गुरुकुलच्या अंडरही चालतं हो ना सर. आणि सो मार्स गुरुकुल ही जी कन्सेप्ट आहे बेसिकली आम्ही या 26 वर्षाच्या या जर्नीमध्ये मला असं वाटतं माझा आवाज मध्ये लॅग होतोय ना. सर आता नाही होत आहे. नाही मगाशी होत होता आता नाही होते पण आणि दॅट इज जरा ऑल्सो ओके ऍडजस्टेबल आहे काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. सो या 25-26 वर्षाच्या जर्नीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की अरे असे काय चॅलेंजेस आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्रीयन उद्योजक किंवा भारतीय उद्योजक म्हणू आपण हे म्हणावे तेवढे पुढे जात नाहीये जगामध्ये मागे पडतात. तर आम्हाला काही महत्वाची कारणं जाणवली. त्याच्यामध्ये एक म्हणजे एक तर पैसे उभे करायला आपल्याला खूप भीती वाटते. कॅपिटल रेज करायला ती रिस्क वाटते आणि खरं सांगू ना ऍक्च्युली जेव्हा आपण एंटरप्रिनर झालोय ना तेव्हा आपण तीच एक मेनली रिस्क घेतलेली पैशाची. कारण आपल्याला कोणी पगार देत नाही. आपल्याला आपले पैसे उभे करायला लागतात. सो पैशाची रिस्क ही सगळ्यात मोठी आहे. सो लोक मोठे फंड रेज करायला घाबरतात. दुसरं असतं ना त्यांना अनुभव कमी पडतो किंवा तिसरं आम्हाला लक्षात आलं की 20-20, 25-25 वर्ष बिझनेस केल्यानंतर जेमतेम लोक 4 कोटी 3 कोटी 5 कोटी एवढा टर्नओव्हर करतात आणि तोपर्यंत थकून जातात. म्हणतात अरे बापरे एवढं आता मी केलं आता कुठे अजून पुढे मोठं करणार बस झालं. आणखीन एक कारण असतं म्हणजे सक्सेशन प्लॅनिंग नसतं. पुढची पिढी येत नाही. त्यानं कुठेतरी फॉरेनला जातात. त्यांचं काहीतरी डोक्यात वेगळंच असतं. अशा विविध कारणामुळे एका ठराविक लिमिटच्या पेक्षा जास्त बिझनेस ग्रो होऊ शकत नाही. करत नाहीत लोक. कित्येक बिझनेसेस हे पहिल्या 5 वर्षात बंद पडतात. आम्ही म्हटलं याला काहीतरी आपण सोल्युशन काढलं पाहिजे.
आम्ही सगळं ब्रेनस्टॉर्मिंग केल्यानंतर आम्हाला एक जे मेन सोल्युशन लक्षात आलं आणि आम्हाला असं लक्षात आलं, की अरे आपण 25-26 वर्ष का बिझनेस केला? तोही पार्टनरशिपमध्ये केला, तोही बिझनेस एवढा मोठा केला आपण. याचं कारण एकच होतं, की वेळोवेळी आम्हाला चांगले मार्गदर्शक मिळाले. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक उद्योजक हा असा आहे, की त्याच्याकडे ना प्रचंड पोटेन्शियल आहे. फक्त ना त्याला कोणीतरी एक बरोबर असा माणूस लागतो, की जो म्हणेल, "अरे काळजी करू नको रे, मी तुझ्या बरोबर आहे. तू जा बिंदास पुढे. काय झालं तर मी उभा आहे." एवढं बोलणारा एक माणूस असेल ना, तर तो कायच्या काही रिस्क घेऊन तयार असतो. तिसरं आम्हाला एक लक्षात आलं, की आपल्याकडे सगळ्यात मोठं जे युद्ध झालं भारतीय इतिहासामध्ये, ते आहे महाभारताचं युद्ध. कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं ते. आणि कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुन का जिंकला? कारण त्याचा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड कृष्ण होता. त्यांनी कधीच शस्त्र हातात घेतलं नाही. पण त्याचं जे स्थान होतं, त्याचं जे मार्गदर्शन होतं, ते अर्जुनासाठी खूप मोलाचं होतं. कारण अर्जुन मुळातच चांगला योद्धा होता. चांगला धनुर्धारी होता. महापराक्रमी योद्धा होता. पण व्हायचं काय माहितीये का? जेव्हा काहीतरी पराक्रम करायची वेळ यायची, तेव्हा त्याच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार व्हायचं. म्हणजे अशी गोष्ट आहे, त्या महाभारताचं युद्ध चालू होण्याच्या अगोदर आदल्या दिवशी संध्याकाळी, कारण सकाळी युद्ध चालू व्हायचं, तर संध्याकाळी अर्जुन कृष्णाला म्हणाला, "चल आपला रथ काढूया आणि आपण ती ज्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती युद्ध होणार आहे, ती युद्धभूमी बघून येऊया." आणि तो कृष्ण आणि अर्जुन दोघंच त्या रथात बसतात आणि कुरुक्षेत्रावरती जातात. बरोबर त्याच्या मध्यावरती जातात. अर्जुन रथातून उतरतो आणि तो म्हणतो, "या ठिकाणी उद्यापासून एक महान युद्ध होणार आहे. महाप्रचंड युद्ध होणार आहे. त्या भूमीला नमन करतो." असं म्हणून त्या भूमीची माती घेतो आणि कपाळाला लावतो. नमस्कार करतो, वंदन करतो आणि अचानक त्याच्या मनात प्रचंड निराशा येते. आणि तो म्हणतो, प्रश्न उत्तरासाठी राखीव वेळ ठेवलेला आहे. ओके. आणि अर्जुन कृष्णाला म्हणतो, "अ अरे मी का हे युद्ध करायला निघालोय? आणि मी कोणावरती शस्त्र चालवायला निघालोय? माझ्या नातेवाईकांवर, माझ्या काकांवर, माझ्या भावांवर, माझ्या गुरुवर, भीष्मासारख्या माझ्या आजोबांवर मी शस्त्र चालवायचं. छे! मला हे शस्त्रच नाही चालवायचं." आणि तेव्हा श्रीकृष्ण त्याला भगवद्गीता सांगतो. आणि भगवद्गीता जेव्हा त्याला सांगितली जाते, त्याला जेव्हा विराट रूपदर्शन होतं, त्यावेळेला श्रीकृष्ण त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून त्याला काय सांगतो? तर त्याच्या मनामध्ये जे किलमिश तयार झालेलं आहे, जे फोकस त्याचा हटलेला आहे, जे कन्फ्युजन झालंय, ते फक्त हटवण्याचं काम कृष्ण करतो. ते ती क्लॅरिटी त्याला आली, तो फोकस त्याला आल्यावरती तो पूर्ण मनापासून युद्ध लढला आणि जिंकला. मित्रांनो, आम्ही हीच कन्सेप्ट घेतली. उद्योजकाला काय पाहिजे असतं? उद्योजकाच्या मनामध्ये अनेक कन्फ्युजन्स असतात. मी मी मार्केटिंग करण्यासाठी पैशाचं बजेट ठेवू का नको? मी चांगली माणसं घेऊ का? मग चांगली माणसं टिकतील का? मग मी माझं एक्सपान्शन करू का? मी एक्सपोर्ट करू का? मी दुसऱ्या कंपनी बरोबर जॉइंट व्हेंचर करू का? मग जर जॉइंट व्हेंचर केलं तर तो मला खाऊन तर नाही ना टाकणार? अनेक प्रकारचे प्रश्न असतात त्यांच्या मनामध्ये. आणि आम्ही मार्स गुरुकुलमध्ये काय करतो माहितीये? आमच्या 26 वर्षाच्या अनुभवामधून आम्हाला जे बिझनेसचं ज्ञान कळलं, जे आम्ही ह अनेक ट्रेनिंग प्रोग्राम करून ज्ञान घेत आलो, जे आम्ही 25 वर्ष धक्के खाऊन, फटके खाऊन शिकत आलो, ते नॉलेज, ते एक्सपिरियन्स आम्ही लोकांबरोबर शेअर करतो. आणि मला खात्री आहे मित्रांनो, अशा प्रकारे ज्यावेळेला आपल्याबरोबर कोणी नॉलेज, एक्सपिरियन्स शेअर करतो, त्यावेळेला आपल्याला क्लॅरिटी येते आणि ती क्लॅरिटी आल्यानंतर आपण बिझनेस ग्रो करायला आणखीन दमाने पुढे जातो. नक्कीच, नक्कीच सो सर. ही मार्स गुरुकुलची बेसिक कन्सेप्ट आहे. दुसरं आम्हाला एक लक्षात आलं, की उद्योजकाला काय पाहिजे असतं?
उद्योजक ना खूप चांगली एक्सेल शीट बनवतो. बिझनेस ग्रोथ करण्याची एक्सेल शीट बनवण्यामध्ये तो एक्सपर्ट असतो. पण खरा लॅकुना काय माहितीये का? ती एक्सेल शीट प्रत्यक्षात आणणं, त्याच्यासाठी ऍक्शन प्लॅन बनवणं. अच्छा, तो कधी-कधी ना ऍक्शन प्लॅन पण बनवतो. पण तेवढ्यात ना कंटाळा येतो. तेवढ्यात घरचा काहीतरी कार्यक्रम निघतो. तेवढ्यात तो मित्र येऊन काहीतरी म्हणतो. कोणीतरी ऑब्जेक्शन घेतो. आम्ही फक्त काय करतो माहितीये? आम्ही दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला त्याच्याबरोबर रिव्ह्यू सेशन घेतो. त्याचा हा ऍक्शन प्लॅन नक्की करतो, की बाबा तुला यावर्षी 5 कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे ना, मग तुझी आजची प्रत्येक ऍक्शन ही त्या 5 कोटीच्या दिशेने असली पाहिजे. तुझी आजची ऍक्शन भलतीकडे जातीये, तर 5 कोटी होणार नाही. जर 5 कोटी करायचं टार्गेट आहे, तर आजची ऍक्शन तशी असली पाहिजे तुझी. त्याच्यासाठी आम्ही त्याला फक्त ना सारखं रिमाइंड करून देतो. तू काय ऍक्शन प्लॅन बनवलायस? आणि बऱ्याचदा ना उद्योजकाला फक्त एवढं रिमाइंड करून दिलं ना, तू बोलला होतास हा? तुझे शब्द होते हा? एवढं बोललं तरी त्याचा असा इगो असा हे होतो. हा मग मी बोललोय, मी करणार. येस सर, राईट राईट. आणि आम्ही एवढंच खूपच काम मार्स गुरुकुलमध्ये करतो. सो असे लोक निवडतो की ज्यांचा बिझनेस 100 कोटी होऊ शकतो. आत्ता किती आहे त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. म्हणजे आता तुम्ही स्टार्टअप असाल, आता तुम्ही 1 कोटी असाल. पण आत्ताचा तुमचा बिझनेस कसा आहे, पण तो 100 कोटी होऊ शकतो का? त्याच्यासाठी तुमची पॅशन आहे का? त्याच्यासाठी तुमचं बिझनेस मॉडेल करेक्ट आहे का? अशा आम्ही काही गोष्टी बेसिक चेक करतो. आणि आम्ही त्याला इन्व्हाइट करतो, की आम्ही तुझ्याबरोबर 3 वर्ष काम करायला तयार आहोत. तुला यायचं असेल तर सांग. वा. येस सर. अशा प्रकारे मार्स गुरुकुलचं काम चालतं. सध्या आपले एक 27-28 उद्योजक आहेत, त्यांच्याबरोबर आपण हे काम करतोय. ग्रेट ग्रेट. तर सर मला असं वाटतं की आतापर्यंत सगळी जी काय आपल्याकडनं आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन सगळ्यांना मिळालंय, त्यावरनं मला तर हा नक्कीच कॉन्फिडन्स आहे की आपल्याकडचेही सगळेजण असेच कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यासाठीच कायम इन्स्पायर्ड असे सगळे उद्योजक आहेत. त्यामुळे त्यांना आता मी इन्व्हाइट करते की त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर सरांना जरूर विचारावेत. आणि प्लॅटफॉर्म आता ओपन आहे, राईट सर? सौमित्र सर. हो, चॅटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न टाका. आदिती वाचेल किंवा सर म्हणजे आदिती वाचेल आणि हो. मग आपण उत्तर घेऊया. येस. कारण प्रत्येकाला मी काय केलंय, अनम्यूट स्वतःला करता येत नाहीये. तर मग हँड रेज करून वगैरे ते करायला लागेल. थोडा वेळ लागेल. बर, मग मी चॅटचं हे ठेवलेलंच आहे तोपर्यंत. मी चॅटचं फक्त ओपन करतोय. 2 मिनिटात फक्त मी हो. फॉर एव्हरीबडी करतोय. येस. 2 मिनिटं फक्त. एव्हरीबडी फॉर पब्लिक केलाय चॅट आता. हा. आपण करू शकता. मगाशी ओंकार लिंबावकर तुमचा एक होता ना प्रश्न, तर तुम्हाला यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ अँड हे करू शकता. तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. मी ओंकार लिंगावकर, नमस्कार. रिक्रुटमेंट कन्सल्टंट आहे आणि स्टार्टअप आहे माझं पुण्यामध्ये. मागच्या 1 वर्षापासून डिफरंट IT सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, टेक्निकल हायरिंग मध्ये मी काम करतोय. तर मला एक प्रश्न होता की बिझनेस म्हणजे आपण वेगवेगळ्या आपल्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असतो रेग्युलरली. तर ज्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो त्याची स्पीड एक्झिक्युशनची काय असली पाहिजे? ओके. मला म्हणजे स्पीड एक्झिक्युशन खूप म्हणजे ब्रॉड प्रश्न जो आहे ना, खूप ब्रॉड आहे. हा काय म्हणताय सौमित्र? ब्रॉड आहे ना खूप प्रश्न. हा खूप ब्रॉड आहे प्रश्न. तरी पण मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. 3 S लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे स्पीड, दुसरा आहे तो म्हणजे स्केल आणि तिसरा आहे तो म्हणजे स्किल. येस, बिझनेसमध्ये स्पीड पाहिजेच. आणि तो स्पीड किती ना, हे तुमच्या पॅशनवर अवलंबून आहे. हे तुमची पॅशन अशी असेल ना की तुम्हाला झोपूच देणार नाही. एम आय ऑडिबल? परफेक्टली. दुसरा बिझनेसमध्ये पाहिजे तो म्हणजे स्केल. स्केल म्हणजे काय? व्याप्ती. किती मोठा करायचा आहे मला. आणि तिसरा एस पाहिजे तो म्हणजे स्किल. कारण प्रत्येकाच्या बिझनेससाठी काही ठराविक स्किल सेट आपल्याला लागतात.
मला असं वाटतं ओमकार, तुम्ही तुमच्या बिझनेसचा स्केल किती मोठा ठेवलाय मला माहित नाही. तो जर का तुम्ही मोठा केलात, तुमचा गेम मोठा केलात, तर मला असं वाटतं की तुम्हाला ऑटोमॅटिक अशी आतून एक उर्मी तयार होईल की स्पीड वाढवला पाहिजे. कारण आपल्याला एवढं काम करायचं यार, वेळ कमी आहे, तर स्पीड वाढवायलाच लागेल ना. Yes. आणि जर स्पीड वाढवायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे स्किल्स वाढवणं. कारण स्पीड म्हणजे काहीतरी धावाधाव नाही करायची. चांगली माणसं, चांगला स्किल सेट असलेली माणसं घेतली तर स्पीड ऑटोमॅटिक वाढेल. ओके सर, थँक्यू. कारण तुमचा प्रश्न खूप ब्रॉड आहे, त्याच्यामुळे मला तेवढा पुरतं सुचलं ते मी तुम्हाला सांगतोय. थँक्यू सर. कोणाचा अजून प्रश्न असेल तर त्यांनी हँड रेज करा किंवा चॅट मध्ये टाका. विनीत, तुझा काय प्रश्न होता? वाकडेंचा प्रश्न आहे. वाकडे सर, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, मी शशिकांत वाकडे, नमस्कार. सोलर वॉटर रेटिंग मध्ये काम करतो. पुणे चॅप्टर मध्ये ट्रेझरर आहे आता मी SCGT च्या. तर माझा कुठल्या प्रश्न चॅप्टर मध्ये? पुणे चॅप्टर, पुणे. पुणे मेन चॅप्टर, बर बर तिथे ट्रेझरर आहे आता मी, या बर. वर्षी झाले. तर मला प्रश्न असा विचार, माझा सोलरचा बिझनेस आहे, आता साधारणपणे 1.5 करोडच्या आसपास टर्नओव्हर आहे. तर सोलर मध्ये मी 100 करोड करू शकतो का? म्हणजे हा एक प्रश्न 1000 विचारायचा आहे. 1000 कोटीचं टार्गेट ठेवा. ओके ओके. आणि त्यासाठी मला ते जर मार्स गुरुकुल जॉईन करत असेल तर काय करावं लागेल? काय नाही, मला फोन करा. पहिले मला तुमचा बिझनेस समजून घेऊ दे. येस सर, येस सर. आणि खरोखर तुमचं मॉडेल काय, बिझनेस मॉडेल काय, आणि मला त्याच्याही पेक्षा ना तुमची पॅशन खरोखर किती आहे. कारण मित्रांनो, एक सांगतो, 100 कोटी वगैरे हे सगळे बोलायला सोपं असतं. हे एवढं सोपं काम करण्याचं एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी खूप पापड बेलणे पडते, चांगल्या येस भाषेत येस सांगू तर. येस येस. ओके. रक्ताचं पाणी करायला लागतं. आणि बऱ्याचदा ना लोक तिथे थकतात. लोकांना तो स्ट्रेस नको असतो, लोकांना तो कम्फर्ट झोन सोडायचा नसतो. कारण काय होतं माहितीये का, एक 20, 25, 30 कोटीचा टर्नओव्हर झाला ना की थोडे पैसे येतात, चांगलं घर Relax. बनतं, चांगली गाडी Yes. येते, आणि मग मुलं चांगल्या ठिकाणी शिकायला जातात. मग लोक म्हणतात, अरे यार, या सगळ्या मस्त कम्फर्ट झोन मध्ये आता कुठे यार परत रिस्क घ्या. कळतंय तुम्हाला? येस सर, होतं सर. कम्प्लेसन्सी यायला थोडक्यात. पण अंबानी बघा ना, एवढं सगळं झाल्यावर अजूनही करतोय यार. आता त्यांनी सोलार मध्येच केलं, आणि हो, आता नवीन व्हेंचर केलं, चालू नवीन केलं. व्हेंचर केलं. येस सर. सो आपल्याला काय करायचंय, सो तुमची पॅशन किती आहे हे जर समजून घेतलं तर. सर आणि बोलूयात आपण त्याबद्दल सुरुवात करताना पर्सनली. टप्प्याटप्प्यात करू. पहिले काहीतरी छोटी Yes, sir. असाइनमेंट करूया, मग Yes. 1 वर्ष बघूया, मग 3 वर्ष. Yes. कारण हा काही ना आज चालू केला आणि उद्या झाला असा गेम नाहीये बरं का. येस सर, डेफिनेटली. हा 5-10 वर्षाचा गेम असतो. येस, डेफिनेटली. आणि त्याच्यामध्ये ना बरं, बाय द वे, आता जस्ट हा विषय निघाला म्हणून मी सांगतो, कृपया ना तुम्ही कोणी असा विचार करू नका की तुमचं 100 कोटी होणार नाही. येस. इट इज ओनली अबाउट माइंडसेट. सगळ्यात पहिले तुम्ही माइंड मध्ये आणा की होऊ शकतं. अच्छा, दुसरी गोष्ट, कधीच ना 100 कोटी असा होत नाही की अरे या वर्षी मी 1 कोटी केला, मग पुढच्या वर्षी ना मी 1.5 करीन, मग 2 करीन, मग 2.5 करीन, मग 3 करीन, मग 5 करीन. असं होत नाही. तो कसा होतो माहितीये, पहिले 2-3 वर्ष 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी करतो, मग एकदम 10 कोटी होतो. येस. तो जो एक जंप आहे ना, त्या ग्राफ मधल्या त्या स्ट्रेट लाईन वरती ना असा एक स्पाइक येतो. जसा तो कोविडचा स्पाइक येतो ना, तसा हा पण एक स्पाइक येतो. अच्छा, तो Yes. कसा येतो माहितीये स्पाइक? तो कसा येतो? तो लिनियर थिंकिंगने येत नाही. एक्सपोनेन्शियल ग्रोथ. त्याला काहीतरी वेगळं थिंकिंग करायला लागतं, जे तुम्ही नॉर्मल पद्धतीत करत नाही. आणि आमचा रोल काय येतो तिथे माहितीये? कारण तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही रोज काम केल्यावरती ना तुमची एक विचार करण्याची ठराविक पद्धत झालेली असते. पण जेव्हा आम्ही तो बिझनेस बाहेरून बघतो, त्यावेळेला आम्हाला त्यात वेगळ्या काही गोष्टी दिसतात, येस. ज्या तुम्ही कधीच बघितलेल्या नसतात. येस, डेफिनेटली सर. दुसरं ना, या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कोलॅबरेशन्स. कधीच ना तुम्ही असं म्हणाल की मी एकटा करून 100 कोटी करून होत नाही. तुम्हाला कोलॅबरेशन्स करायला लागतात. तुम्हाला मर्जर ॲक्विजिशन वरती विचार करायला लागतो. अशा गोष्टी केल्यानीच ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह होऊ शकतात. सो आपण बघूया. तुम्ही मला कॉल Yes, sir. करा. सौमित्रकडे Yes. नंबर आहे.
डेफिनेटली सर. डॉक्टर साहेब डेफिनेटली तुमचा नंबर शेअर केला तर चालेल, नाही चालेल काय? चालेल, काही हरकत नाही. मी आता याच्यात टाकतो. फक्त मला माझी आधी एक request- मेसेज टाकला तर हा, आपण मेसेज करा. मी तेच टाकलंय. येस सर, मेसेज टाका डेफिनेटली तर सर. आपण वेळ मेसेज ठरवून बोलू टाकतो सर. शकतो. येस सर, थँक्यू व्हेरी मच सर. ओके. Yes. अमोल, तुझा प्रश्न आहे, तर तू प्रश्न विचारू शकतो अमोल. येस. येस, नमस्कार सर. मी अमोल कुलकर्णी. नमस्कार. कारवी फूड्स आमचा ब्रँड आहे. लाकडी गाण्याचं युनिट आणि व्हॅक्युम फ्रीज ड्राईंगचं युनिट अशा 2 व्हर्टिकल मध्ये काम करतोय आम्ही. दुसरं आमचं व्हॅक्युम फ्रीज ड्राईंगचं युनिट येतंय. तर माझा प्रश्न बेसिकली असा आहे की मार्केटिंग बद्दल व्हॅक्यूम तुम्ही काय? व्हॅक्युम फ्रीज ड्राईंग, डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके. एक 15 दिवसात चालू होईल ते, म्हणजे इन्स्टॉलेशन मध्येच आहे सध्या. 15 दिवसात होईल ते चालू. तर मार्केटिंगच्या बजेट संदर्भात मला असं थोडंसं विचारायचं होतं की आपल्याला मार्केटिंगसाठी बजेट ज्यावेळेस डिफाईन करायचं असतं तर आपलं साधारण थंब रूल काय आहेत? आपलं जर 1.5 कोटीचं किंवा 2 कोटीचं टार्गेट असेल तर त्यात मार्केटिंगचं बजेट किती ठेवावं? किंवा आपलं 10 कोटीचं टार्गेट असेल टर्नओव्हरचं तर मार्केटिंगचं बजेट किती असावं? असा काही थंब रूल किंवा काही? सो प्रत्येक इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हेरी होतं. सो याच्यामध्ये म्हणजे समजा मी रिअल इस्टेट मध्ये तर माझं वेगळं असेल, कारण आमच्याकडे 6% बजेट असतं सेलच्या, आहे ना, मार्केटिंगचं बजेट. मग ते बजेट परत डिवाइड करायला लागतं. मग ऑनलाईनला किती, ऑफलाईनला किती, अबोव द लाईन काय, बिलो द लाईन काय, असं सगळ्यात ते डिवाइड करायला लागतं. पण तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जर का तुम्हाला किती बजेट ठेवायचं हे माहिती करायचं असेल तर काय करा माहितीये, तुमच्यासारखी एखादी कंपनी आहे जी तुमच्यासारखं काम करते आणि ती लिस्टेड कंपनी. लिस्टेड कंपनी म्हणजे स्टॉक मार्केटवरती ऑलरेडी लिस्ट झालेली आहे. तर ह्याच्यात सगळ्यात चांगलं काय असतं माहितीये का, ज्या कंपन्या स्टॉक मार्केटवर लिस्ट होतात ना, त्यांची आपल्याला बॅलन्स शीट ताबडतोब मिळून जाते. तर त्या बॅलन्स शीट मध्ये त्यांचं टर्नओव्हर किती आहे आणि त्यांचं मार्केटिंग एक्सपेन्स किती आहे हे चेक करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काय स्टँडर्ड चाललंय. असं 3-4 कंपन्याचं केलं की आपण एक ऍव्हरेज आउट करू शकतो. पण महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, मार्केटिंग मध्ये काय असतं माहितीये का, बजेट आधी अलोकेट करायला लागतं आणि सेल नंतर येतं. सो ही कायम हे रिस्की फॅक्टरच असतो की मी बाबा समजा एक 10 लाखाचं बजेट ठेवलं आणि मी टार्गेट केलेलं आहे की 10 कोटीचा सेल व्हायला पाहिजे, तर कदाचित माझं 10 लाखाचं बजेट खर्च होईल पण सेल 5 कोटीचाच होईल. असं होऊ शकतं कदाचित. पण मार्केटिंगकडे बघताना ना, तुम्ही चट मंगनी पट ब्याह अशा प्रकारचा इश्यू नाहीये तो, आहे ना. म्हणजे आज बघितलं आणि उद्या लग्न केलं असा प्रकार नाहीये त्याच्यात. सो इट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. सो तुम्ही बजेट नक्की करताना ना एक 2-3 वर्षाच्या ग्रोथ प्लॅनचा विचार केला पाहिजे. आणि महत्वाचं आहे म्हणजे मॉनिटरिंग. म्हणजे तुम्ही बजेट अलोकेट केलं ते योग्य ठिकाणी जातंय का, ते योग्य ठिकाणी गेल्यावरती त्याचा रिझल्ट काय येतो. आणि कदाचित ना तो रिझल्ट ताबडतोब येणार नाही. म्हणून दर क्वार्टरला, दर 6 महिन्यांनी, दर वर्षांनी मॉनिटरिंग करून बाबा खरोखर आपण जे मार्केटिंगला बजेट अलोकेट केलं त्याचा रिझल्ट काय आला हे प्रॉपरली त्याचा अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यामधून काही रिपोर्ट जनरेट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की ते योग्य दिशेने चाललंय. करेक्ट. आपण अगदी Thank you, sir. 9:10 झालेत, 9:11. तर मला वाटतं एखादा प्रश्न आपण जरूर घेऊया. मला वाटतं मगाशी मकरंद पारखी सर चॅट मध्ये एक प्रश्न दाखवत होते, तर त्यांनी जरा तुमचा स्वतःचा व्हिडिओ ऑन करा, अनम्यूट करा आणि तुमचा प्रश्न विचारा. 1 मिनिट फक्त तुम्हाला, मला अनम्यूट तुम्हाला करायला लागेल. 1 मिनिट फक्त सर. मकरंद पारखी सर, तुम्ही व्हिडिओ ऑन केला का सर? नाही दिसत आहे. ऑन आहे व्हिडिओ. ओके. हो. येस. हा सर, अनम्यूट करा. हा, आता ऐकू येतं ना? हो, येतंय. हो. नमस्कार सर. आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो ना, तेव्हा आपण एकच असतो किंवा 2-3 जण फक्त आपल्याबरोबर असतात. त्यामुळं ते जे करतायत ते बरोबर करतायत आणि ते आपण जसं ठरवलं तसंच करतात असं आपल्याला माहिती असतं, कारण हे क्लोज मॉनिटरिंग असतं. जसा बिझनेस वाढतो ना तसे अजून 10, 15, 20, 25 लोक येतात
आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मला जसं पाहिजे ना तसं तो काम करत नाहीये. त्यामुळे ते डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी जी असते ना ती कशी सांभाळायची की ज्यातनं ऑथॉरिटी पण डेलिगेट होईल आणि बिझनेस पण वाढेल. आणि नॉर्मली असं होतं की आपण सांगतो की अरे तू काम कर आणि तो त्याच्या पद्धतीने करतो, आपल्या मनात जसं असतं तसं नाही होत ते, आणि मग आपण चिडतो आणि मग आपण म्हणतो की अरे मग मी सगळं करतो स्वतः. थँक्यू मकरंद. हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि हा नेहमीचा संघर्ष आहे, मानसिक संघर्ष आहे. सगळ्यांचाच. हो. कारण डेलिगेशन केलं की कधीच आपल्याला आवडत नाही त्यांनी केलेलं काम. आणि याचं कारण असं आहे की पण मी असेही उद्योजक बघितलं की जे फार चांगल्या प्रकारे डेलिगेट करतात. तर मग मी विचार केला यार काय फरक आहे यांच्यात. तर सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे मकरंद की मॅक्झिमम लोक म्हणजे 80% लोक हे परफेक्शनिस्ट असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ना हीच पद्धत बरोबर आहे. आणि त्यांचा घरी पण तोच इश्यू असतो. साधी गोष्ट घ्या, एका घरामध्ये एक नवीन सून आली. तर सासूला तिची पद्धत पटत नाही. बरोबर आहे की नाही? बरं. सो डेलिगेशन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे ना, ती 3 स्टेप मध्ये येते. त्यातली पहिली स्टेप आहे, आय डू यू सी. मकरंद तुम्हाला ऐकायला येतंय का माझा आवाज? ते म्यूट आहेत परत. ओके. सर तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हो येतंय सर येतंय येतंय. ना? हां, ठीक आहे. हो. सो आय डू यू सी म्हणजे मी गमतीत हे उदाहरण देतो नेहमी. ती सून नवीन आलेली आहे घरामध्ये आणि या घरच्या पद्धती वेगळ्या आहेत. साधी भाजी करण्याची, त्याच्यात गूळ किती टाकायचा आणि हळद किती टाकायची आणि तिखट किती टाकायची आणि मसाला किती टाकायचा, तो मसाला कुठला टाकायचा, ही पद्धत वेगळी आहे या घरातली. सो तिला आता ते शिकायला लागेल ना. मग तिला डायरेक्ट किचनचा ताबा देऊन टाकला आणि म्हटलं की नाही आमच्या पद्धतीने कर, तर ती नाही करू शकत ना. म्हणून मग काय करायला पाहिजे? ती सासू, चांगली सासू काय करते? ती म्हणते, "मी करते, तू बघ. तू इथे उभी राहा फक्त." मग ती करते, ही बघते. मग थोडे दिवस असे गेल्यावरती त्या सुनेला काय लक्षात येतं, की अरे नाही यांच्याकडे ना हे थोडंसं हळद जास्त घालतात, ह्या मसाला अमुक घालतात, ते जास्त घालतात, गूळ घालतच नाहीत. हे सगळं तिला लक्षात येतं. ती म्हणते, "ठीक आहे, मी करते आता." तर ती जी चांगली सासू असते, चांगली म्हणजे चांगली ट्रेनर असलेली सासू, ती म्हणते, "ठीक आहे, तू कर. डायरेक्ट तू करण्यापेक्षा ना आपण दोघी मिळून करूया." सो पहिली स्टेप होती आय डू यू सी. दुसरी स्टेप आहे वी डू. वी डू. आपण दोघी मिळून करूया. म्हणजे काय करूया, मी मीठ घालते, तू मसाला घाल. मी भात लावते, तू आमटी कर. असं काहीतरी. म्हणजे ज्या ठिकाणी आपण दोघी एकत्र आहोत. सो देअर इज अ जेलिंग. आपल्याला काय करायचं याच्यात. मग असे काही दिवस गेल्यानंतर लक्षात येतं, की आता ही करते बरोबर. मग तिसरी स्टेप येते. ती काय? यू डू आय सी. तू कर, मी बघते. आणि हे जेव्हा ती करते, त्यावेळेला त्या सासूला असं लक्षात येतं, नाही आता ही बरोबर करायला लागली. आता माझी इथे उभं राहण्याची पण गरज नाही. नाऊ आय कॅन रिलाय ऑन हर. मग कारण तर हीच पद्धत आहे डेलिगेशनची. पहिली पद्धत आहे आय डू यू सी. दुसरा आहे वी डू आणि तिसरा आहे यू डू आय सी. ओके. आता हे करण्यासाठी मात्र ना आपल्याकडच्या प्रोसेसेस आपण तयार केलेल्या असल्या पाहिजे. नाहीतर काय होतं माहितीये का, उद्योजकाला ना प्रत्येक वेळेला नवीन पद्धत सुचते काम करायची. आणि मग तो म्हणतो, "अरे हा माझ्यासारखं करत नाही." अरे नाही रे, तू दरवेळेला नवीन पद्धतीने काम केलंस तर कसं होईल? तू काहीतरी एक Correct. प्रोसेस डिफाईन कर ना. बाबा कस्टमर हँडल करायचा आहे. माझ्या ऑफिसमध्ये कस्टमर आलाय. तर माझ्या मनात असं आहे, की तो आला ना, की पहिले त्याचं नाव लिहिलं गेलं पाहिजे. मग माझ्या मनात असं आहे, की पहिले त्याला चहा-पाणी दिलं गेलं पाहिजे. हे माझ्या मनात आहे बरं का. असं मला वाटतं, कारण मी मालक आहे. मग ना त्या कस्टमरला ना साहेबा त्या कुठल्याही कस्टमरने 10 मिनिटापेक्षा जास्त वेटिंग करता कामा नये.
मग त्या कस्टमरला त्या एका केबिन मध्ये नेऊन बसवलं पाहिजे. मग त्याच्याबरोबर माझा जो कोणी माणूस आहे, कन्सर्न पर्सन, त्यांनी येऊन बसलं पाहिजे. त्यांनी कस्टमर रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे. आता ही प्रोसेस आपणच लिहिलेली नसते. आपण काय करतो, आपण स्वतः असल्यामुळे ना कस्टमर आला की आपल्या पद्धतीने हँडल करतो आणि क्लोजही करतो. आपल्याला बिझनेस कस्टमरला डिस्काउंट किती द्यायचं? डिफाईन केलंय का आपण? नाही केलेलं. मग प्रत्येक वेळेला त्या माणसाला ना आपल्यावरती अवलंबून राहायला लागतं. मग आपण म्हणतो, "काय रे यार, हा सगळं मलाच विचारणं असेल तर ह्याची गरज काय इथे? मीच करतो ना सगळं." पण मित्रांनो काय झालंय माहितीये, आपण प्रोसेसेस नाही डिफाईन केल्या. सो सगळ्यात पहिलं काय करा, तुमच्याकडच्या छोट्यातल्या छोट्या प्रोसेस लिहायला घ्या. डोक्यात नका ठेवू. तुमच्या डोक्यात आहेत सगळ्या प्रोसेस. पण त्या कागदावर उतरवा. आणि मग काय करा, त्या प्रोसेसवरती पहिले स्वतः काम करा. मग त्याला बरोबर घेऊन काम करा. मग त्याला ती प्रोसेस स्वतः चालवायला लावा. मग तुम्हाला कळेल की नाही हा बरोबर कर. आय थिंक बरोबर आहे का मकरंद सर? आय होप नाही आय नाही हॅव सर, आन्सर्ड. एकदम एकदम बरोबर आहे आणि एकदम बेसिक तुम्ही सांगितलं आणि खरंच धन्यवाद या सगळ्या तुमच्या एक्सप्लेनेशन बद्दल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपण सरांची विचारायचं असेल तर तुम्ही जरूर व्हॉट्सअप करा. मी आदित्यकडे परत आदित्य हो please सर, take हो. it. Yes. नाही तेच मला वाटतं की खूप छान प्रकारे आपल्या सगळ्यांनीच मला वाटतं प्रातिनिधिक रूपात हे जे काही 3-4 प्रश्न विचारले गेले ते सुद्धा सगळ्यांसाठीच बरेच मार्गदर्शक ठरले. आणि सरांना ज्याप्रमाणे बिझनेस गुरु म्हटलं जातं, मेंटॉरिंग, त्यांचा हा 26 वर्षाचा अनुभव, या सगळ्यातनं आपल्यासारख्या सगळ्यांना जे 4 वर्ष व्यवसायातले असेल नाही तर 40 वर्ष असो, सगळ्यांना खूप आज आपल्याला खरंच खूप युनिक पॉइंट्स कळलेत. मॅन हँडलिंग, डेलिगेशन, खूप छोटे-छोटे आणि खूप छान पॉइंट्स सरांकडनं मार्गदर्शन मिळालंय. तर डॉक्टर अजित मराठे सर, मी पुन्हा एकदा निवडक उद्यमीच्या सर्व परिवारातर्फे तुमचे आभार मानते. सौमित्र सरांनी आज छान आम्हाला एका खूप चांगल्या गुरुला भेटवलंय. तर आम्ही आमच्यापैकी अनेक जण तुमच्या टचमध्ये राहतीलच आणि जरूर आपण भेटत राहूया परत असंच प्लॅटफॉर्म्सवर. आणि तुमचेही अजून कुठे असतील लेक्चर्स किंवा हे तर आम्हाला जरूर कळवा. आम्हाला अटेंड करायलाही सगळ्यांना आवडेल. आणि पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि तुमचं छान मार्गदर्शन आम्हाला इथे लाभलं. थँक्यू. तुम्हाला फक्त सांगतो मार्स गुरुकुलचा युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्ही जर का गेलात ना तर तुम्हाला काही काही फॅन्टॅस्टिक लेक्चर्स मिळतील. आता तुम्ही रिक्रुटमेंट मध्ये आहात ओंकार, गिरीश टिळकांचं तिथे हेड हंटर आहे, त्यांचं लेक्चर आहे, त्याच्या म्हणजे प्रश्नोत्तर आहेत, अशीच गप्पा मारल्यात आम्ही. असे दीपक गैसास सरांचं आहे, हावरे सरांचं आहे. आणि परवाता एक खूप चांगले उद्योजक होते सांगलीचे, ते दे ही इज इनटू कार मॉडिफिकेशन, म्हणजे कार्सला ते तुमच्या व्यवसायासाठी कशी त्याला कन्व्हर्ट करायची. फंटॅस्टिक काय काय लोकांनी एक्सपिरियन्सेस सांगितले. सो प्लीज डू विजिट. थँक्यू सो मच. मजा आली मला पण. थँक्यू सर, थँक्यू. आणि ओव्हर टू निशांतजी. निशांत. निशांत आपण स्मिता मॅडमला सांगतोय परत एकदा. स्मिता मॅडम, ओके. हो सर, मी फक्त स्पॉटलाइट रिमूव्ह करतोय तुमचा. मराठे सर, आदिती तुझाही स्पॉटलाइट मी रिमूव्ह करतोय आणि स्मिता मॅडमला फक्त हँड ओव्हर करतोय. त्या फक्त जरा शी विल हँड ओव्हर अँड कन्क्लूड. स्मिता मॅडम, ओव्हर टू यू. अनम्यूट करायचे. एक मिनिट थांबा, परत तीच गडबड आहे. तुम्ही होते का बघा अनम्यूट टाइम्स होता नाही होते? बरं, 2 मिनिटं थांबा. ते सगळ्यांना गप्प बसायची सवय लागल्यामुळे जरा इकडे अडकले. आता बघा होते का? हो. येस, प्लीज. येस. सो थँक्यू अदिती. मराठे सरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. स्पीड, स्केल आणि स्किल हा पॉईंट मला खूप मनाला भावला. त्याच्यानंतर आय डू यू सी, वी डू आणि यू डू आय सी. मला वाटतं इतक्या थोडक्यात आणि इतकं परफेक्ट आजपर्यंत हे कोणीच समजावून सांगितलं नसेल. प्रोसेस लिहून काढा, इथे मला वाटतं की आपण बरेच कच्चे असतो. आणि तुमचं हे ऑब्झर्वेशन फारच परफेक्ट होतं सर, की दरवेळेला आपल्याला त्या क्षणी जसं स्फुरेल, अंतःप्रेरणा येईल तसं आपण ते काम करून मोकळं होतो. त्यामुळे कोणी आपल्याकडून शिकायचं असेल तर शिकणार तरी कसं. फारच छान आजचं सेशन झालं. अजूनही चॅटबॉक्समध्ये काही प्रश्न दिसत आहेत, तर मला वाटतं आपण सरांशी कनेक्ट होऊन त्यांच्याकडनं या प्रश्नांची उत्तरंही मागू शकता. त्याचबरोबर सरांचा यूट्यूब चॅनल आहे आणि तिथेही आपल्याला बरंच मार्गदर्शन मिळेल. फारच सुंदर ही कन्सेप्ट आहे सर. सो
आज इथे आपले जे म्हणून पाहुणे आलेत त्या पाहुण्यांना मी थोडक्यात निवडक उद्यमी समूहाला जॉईन होण्याची प्रक्रिया कशी आहे ती सांगते. हे फक्त निवडक व्यावसायिकांचं व्यासपीठ आहे. इथे 1 मिनिट इंट्रो वगैरे ही नसते. त्याच्यानंतर या मीटिंगमध्ये आपण रेफरल एक्सचेंज वगैरे करत नाही. इथे आपण उद्योजकीय क्षमता विकास करतो, व्यावसायिक मानसिकतेचा विकास करतो आणि आपण एकमेकांना रेफरेबल कसं करता येईल आणि एकमेकांविषयी हा विश्वास कसा आपल्याला डेव्हलप करता येईल या अंगाने आपली कामं चालतात. यासाठी आपण एक बॅकबोन म्हणून काम करतो आणि अनेक प्रकारचे उपक्रम इथे आपण सतत राबवत असतो. इथे जॉईन होण्यासाठी वार्षिक देयमूल्य 3,000 रुपये आहे आणि 18% GST मिळून 3,540 रुपये हे आपलं वार्षिक देयमूल्य आहे. सो ज्या कोणाला इथे जॉईन व्हायचं आहे त्यांचं स्वागत आहे. सौमित्र सरांशी तुम्ही अधिक संपर्कात राहू शकता. सो मला वाटतं की आजच्या मीटिंगचा आपला जो अजेंडा होता तो आता संपन्न झालेला आहे. सो सौमित्र सर आणि निशांत सर, मी आजची मीटिंग संपली असं जाहीर करू का? हा, ऑफिशियल मीटिंग संपली असं पण म्हणूया. संपली. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, मी अदितीचे आभार मानायला विसरले. अदिती, तू आमची स्वतःची आहेस त्यामुळे तुझे आभार मानायला हवेत हे माझ्या एकदम लक्षात आलं नाही. अदिती निवडक उद्यमी समूहाची एक सदस्य आहे आणि फार सुंदर ती मुलाखती घेते. त्याचप्रमाणे आजही तू मुलाखत खूप छान घेतलीस. थँक्यू सो मच. अगं आपल्याला नाही थँक्यू म्हणायचं. नाही असं नाहीये, ठीक हा आहे. एक प्रोटोकॉल आहे मीटिंगचा. आता थोडंसं मीटिंगचा प्रोटोकॉल संपलाय. आता चॅटबॉक्स ओपन आहे, तर तुम्हाला जर तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे टाकायचे, आपण आपल्याकडे आलेल्या गेस्टना वगैरे त्यांचे नंबर वगैरे मागत नाही बरं का, हे लक्षात ठेवा. नंबर मागणं, त्यांना स्पॅम करण्याचा कडक विरोध आहे आपल्याला एकदम. त्यामुळे तुम्ही नंबर मागून यांचा नंबर शेअर करा, त्यांचा नंबर शेअर असं कृपया करू नका. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमचा नंबर किंवा तुमची व्यावसायिक माहिती चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. चॅटबॉक्सच्या नंतर उजवीकडे 3 टिंब असतात, तिथे सेव्ह चॅट म्हटलं की तुम्ही सगळं चॅट मीटिंगच्या आधी सेव्ह करून घ्या, मग मी मीटिंग बंद करेन हवं तर. परंतु स्पॅमिंग करू नका, आपण खूप सक्त विरोध आहे. सर म्हणले मगाशी डॉक्टर मराठे, त्याच्याप्रमाणे नेटवर्किंग मधला एक खूप मोठं निगेटिव्ह प्रोटोकॉल आहे की अजिबात कार्ड वाटत फिरायचं नाही. तर हे जरा पाळू दे थोडंसं. आणि कोणाला जर काही ओपनली व्यक्त व्हायचं असेल तर जरूर सांगा. हा, बोल ओंकार बोल. ओंकार बोलतोय. रेकॉर्डिंग जर का आपण थांबवलं तर चालेल का? अरे हो, करेक्ट, सॉरी. यू आर राईट. थँक्यू खूप चांगलं.